मग पाऊल टाकावे नाम तारक तारक नामे तारिले पार आनंद कंद करुणालय पंढरीश पांडुरंग परमात्मा सारस्वताचं देणं 700 श्लोकांवर 9000 यांचा पाऊस पडून या अज्ञानी समाजाला आईच्या अंतःकरणानं ज्ञानामृत पाजणारी अलंकापूर निवासी विश्वमौली ज्ञानोबराया तदनंतर इंद्राणीच्या तटाचा निर्माल्य ज्यांच्या जीवनामध्ये होतं विवेक वैराग्याच्या तटाची झालर ज्यांनी आपल्या जीवनाला लावली होती कमरेला उपरणं बांधलं डोक्याला फेटा बांधला चिपळ्यांचा नाद झाला विण्याची तार झंकारली देव नाम गाऊ लागले आणि देहू गावामध्ये इंद्राणीच्या काठाला भक्तिभावाचा डाव रंगला खेळगडी मिळाला पांडुरंग परमात्म्याला भक्तिभावाचा डाव रंगला आणि भक्तिभावाला आलेलं कार्पण्य इंद्राणीच्या महापुरामध्ये धुवून निघून गेलं आणि उभा महाराष्ट्र भक्ती रसाने ओला चिंब झाला नवून निघाला 4092 अभंगाची निर्मिती जगदवंदनीय तुकाराम महाराजांनी केली आणि तेच अभंग घेऊन कीर्तनकार गावोगाव फिरू लागले खऱ्या अर्थानं या अज्ञानी समाजाची मन नांगरू लागले आणि या अज्ञानी समाजाची मन नांगरत असताना काही गावं सुजान सात्विक सुपीक झाली त्यातलंच एक महाराष्ट्राच्या महापटलावर असणारं एक दैदिप्यमान गाव म्हणजे खंडाळा गाव तुम्ही म्हणताल आमचं गाव दैदिप्यमान कसं आता आम्ही रोडवर ना आलो तुम्ही म्हणता आणि तर अर्ध पाकिस्तान आहे महाराज तुम्ही म्हटले की दैदिप्यमान गाव कसं बाबांनो जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा म्हणून त्या ठिकाणी दैदिप्यमान गाव म्हणावं लागेल या ठिकाणी हा सुंदर असा चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह जगदंबा माता नवरात्र कोजागिरी महोत्सवानिमित्त मातोश्री नर्मदा प्रतिष्ठान व शिवसेना शाखा खंडाळा यांनी आयोजित करविलेला हा कार्यक्रम त्याचप्रमाणे ज्यांनी आयोजित करविलेला आपले मुरलीदादा थोरात आणि ज्यांची त्यांना प्रेरणा आहे चंद्रकांतजी खैरे साहेब कार्यसम्राट आमदार रमेश दादा बोरनारे यांच्या विशेष सहकार्यानं विशाल महाराज तिकंडे जयश्रीताई महाराज तिकांडे यांच्या सोज्वळ अशा मार्गदर्शनाने चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह भगवंताच्या आसीम कृपेने साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने हा चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह बाबांनो सुंदर असं नियोजन आहे कारण मनामध्ये फक्त संकल्प असून चालत नाही तर क्रिया करावी लागते आणि एकदा की सत्य संकल्पाचा दाता नारायण सत्य संकल्प केल्याच्या नंतर भक्ताच्या मागे पुढे उभा राहणारा तो भगवंत आहे मागे पुढे उभा आहे संभाळित आणि आली आघात निवाराया पण भक्त तेवढा निस्सीम असला पाहिजे या न्यायानं सुंदर असं दादा तुम्ही नियोजन केलं आयोजन केलं कारण ही साधू संतांची सेवा कथा कीर्तन करणं मी तर नेहमी सांगत असते संतांच्या दारामध्ये अर्थात हा सप्ताह असेल जे आपलं धर्म कार्य असेल या धर्म कार्यामध्ये एक पत्रवाळी जरी उचलावी लागली ना महाराज ती पत्रवाळी उचलण्यासाठी देखील हजारो जन्मीचं पुण्य असावं लागतं तेव्हाच या संप्रदायाची पत्रवाळी उचलण्याचं भाग्य माणसाला प्राप्त होतं या ठिकाणी उपस्थित सर्व गंधर्व स्वरूप महाराज मंडळी मला नावं ज्ञात नाही माऊली आपली सर्वांची आदरणीय गायनाचार्य दादांचं नाव आदरणीय राजेंद्र दादा या ठिकाणी साथीला आहेत दादांना मनपूर्वक धन्यवाद आदरणीय गायनाचार्य दादांचं नाव आदरणीय निमगावकर दादा या ठिकाणी साथीला आहेत त्यांना धन्यवाद आदरणीय मृदंगाचार्य महाराजांचं नाव अर्जुन दादा या ठिकाणी साथीला आहेत त्यांनाही धन्यवाद आदरणीय हार्मोनियम वादक दादांचं नाव कारभारी महाराज त्यांनाही धन्यवाद आणि उपस्थित आदी करून तुम्ही सर्व वारकरी टाळकरी माईबाप या ठिकाणी आहात तुम्ही सर्व श्रोते माईबाप आहात सर्व टाळकरी युवक या ठिकाणी आहेत आनंद वाटला सर्व टाळकरी सर्वच माळकरी आणि सर्वच गावकरी ज्यांचं नाव घेतलं त्यांच्याबद्दल जेवढा आदर जेवढी श्रद्धा जेवढं प्रेम तेवढाच आदर तेवढीच श्रद्धा तेवढंच प्रेम ज्यांचं नाही घेतलं नाव त्यांच्याबद्दलही आहे सुंदर असं साऊंड सिस्टम आहे फक्त दादा मोकळ्या मनाने आवाज देत चला बऱ्याचदा असं होतं की साऊंड सिस्टमवाल्यानं आपण जर म्हटलं आवाज वाढवा तर फक्त तिथपर्यंत बोट नेलं जातं पण इथे मात्र तशी कुचराई नाही आहे मोकळ्या मनाने त्यांनी आवाज दिलाय आणि असाच आवाज देत चला आणि सांगेल दादा
म्हणजे तुम्ही काही त्यामध्ये वेगळं वाटून घेऊ नका. एक कीर्तनकार म्हणून मुळीच आवाज देऊ नका. एक तुमची छोटी ताई म्हणून आवाज व्यवस्थित द्या. जर कार्यक्रम पडला तर उद्या तुम्ही त्यांना सांगायचं की तुमच्या बहिणीचं कीर्तन फेल झालं. आता जबाबदारी इथून पुढे तुमची. आवाज छान आहे तर अशा प्रकारे या ठिकाणी सुंदर असं साऊंड सिस्टम, सुंदर असं डेकोरेशन आहे आणि सुंदर तुम्ही असे सर्व वारकरी आहात. आता आपण परिहारामध्ये जास्त वेळ न घेता आपण थोडंसं वेगात पुढे जाऊ. ज्यांच्याकडे आम्ही थांबलो होतो आदरणीय त्रिवेदी ना, प्रवीण भाऊ, अतिशय आनंद वाटला दादा इथे आल्यानंतर. कारण ज्या स्मारकामध्ये मी थांबली होती आज, माझ्या स्वतःच्या सख्या मोठ्या बहीण जैन साध्वी होत्या, पण देह शांत झाला त्यांचा. तिथे गेल्याच्या नंतर अश्रू तरळले आणि बहिणीची एक आठवण झाली. त्याही साध्वीच होत्या, फक्त त्यांनी त्यांच्यावर एकच आहे, आपण काही वेगळे नाही आहेत. खूप त्यागाचा तो मार्ग आहे आणि तिथे आल्यानंतर त्यांच्याकडे ती सेवाभाव, खूप ते शब्द नाही आहेत, निशब्द आहेत दादांनो. आता जास्त वेळ न घेता आपण वेगात अभंगाकडे जाऊया. पंढरीश भगवान परमात्मा आणि सद्गुरू महाराज बुद्धिमत्ते जसं ज्ञान प्रकट करतील तसा हा अभंग सोडवण्याचा फक्त या ठिकाणी थोडासा मी प्रयत्न करीन. विठ्ठल विठ्ठल नाम विठोबाचे घ्यावे मग पाऊल टाकावे, नाम तारक तारक नामे तारीले अपार. आज या ठिकाणी निरूपणाकरिता निवडलेला अभंग माझ्या स्त्री संत जनाबाई महाराज यांचा आहे. स्त्रियांचा अधिकार किती आहे. बऱ्याचदा स्त्रियांची अवहेलना होताना दिसते, पण दादा स्वाभिमान वाटला की तुम्ही स्त्रियांना या ठिकाणी स्टेज उपलब्ध करून दिलं. बऱ्याचदा स्त्रियांना विरोध होताना दिसतो आहे बऱ्याच ठिकाणी. आता खूप कमी झालं ते प्रमाण, पण स्त्री ही कुठल्या क्षेत्रामध्ये कमी नाही आहे. आणि जिथे स्त्रियांचा तिरस्कार असेल ना बाबांनो, मी एकच सांगेल की जन्म कुणाच्या पोटी झाला तुमचा. स्त्री सामान्य नाही आहे. आज या ठिकाणी हिंदू म्हणून जर बसलेले असाल तर त्याचं कारण एकमेव एक स्त्री आहे. एक स्त्री म्हणजे ती वीरश्री राष्ट्रमाता जिजाऊ माऊली जर जन्माला आली नसती तर राजा शिवबा घडला नसता, राजा शिवबा घडला नसता, जन्माला आला नसता तर सुन्नत तुमची सगळ्यांची झाली असती. म्हणून त्या स्त्रियांची कधी अवहेलना करू नका. विठ्ठल विठ्ठल ज्यांचा आज आपण अभंग सेवेकरिता निवडलेला आहे संत जनाबाई महाराज. आता संत जनाबाई नामदेव महाराजांच्या एक लाडक्या लढीवाळ शिष्या होत्या महाराज. श्री संतांचा अधिकार सांगेल मी. भक्ती तो कठीण सुळावरील पोळी, सामान्य नाही आहे भक्ती. समाजाचे आघात सहन करावे लागतात. हिरा ठेविता ऐरणी वाचे मारिता जोघणी. हे आघात सहन करून पुढे चालावं लागतं. कोण काय बोलेल त्याकडे लक्ष द्यावं लागत नाही. पदोपदी लोक भेटतात महाराज. कुणाची बुद्धी कशी सांगता येत नाही. तर संत जनाबाई महाराज आज या काळामध्ये देखील विरोध होतो, तर त्या काळामध्ये किती विरोध असेल, पण त्या विरोधाला न जुमानता कोणी निंदा कोणी वंदा, आम्हा स्वहिताचा धंदा या मार्गावर स्थित झाल्या होत्या संत जनाबाई महाराज. इतकी लगन लागली होती, इतकं भजन होतं महाराज की नाम दळणी कांडणी म्हणे नाम याची जनी. आपण दळण निसता खडे निसत नाही, दुसऱ्याच्या घरातलं निसत बसतो. आणि कसा भगवंत आपल्याला भेटेल. मनुष्य जन्म हा कशासाठी आहे. भगवंताचं नामस्मरणासाठी आहे, ईश्वराची प्राप्ती करून घेण्यासाठी आहे. पण आपण सर्व गोष्टीला विसरलो. आपण कशाच्या मागे लागलो, आलो कशासाठी, जायचं कुठे आणि करायचं काय. हे सगळ्या गोष्टीचं हे अज्ञान आहे आपलं बाबांनो. हे अज्ञान कुठेतरी जावं म्हणून त्या ठिकाणी संत या ठिकाणी अवतीर्ण होतात आणि तुम्हा सर्वांना काय करतात. झाडू संताचे मार्ग आडराणी भरले जग म्हणून संत अवतीर्ण होतात. विठ्ठल विठ्ठल संत अवतीर्ण होतात. कशासाठी अवतीर्ण होतात तर झाडू संताचे मार्ग. तुम्ही म्हणता झाडू संताचे मार्ग, मग संतांचे मार्ग म्हणजे काय. संतांच्या दारात जायचं आणि झाडू मारायचा, झालं संतांचं मार्ग. हे नव्हे, आडराणी भरले जग. साधू संतांनी जो मार्ग दाखवून दिला
ज्या वाटाने ज्या मार्गाने ते गेले त्या मार्गाला कार्पण्य आलेलं आहे आणि ते कार्पण्य धुवून टाकण्यासाठी आम्ही वैकुंठवासी आलो याचे कारण अशी मार्ग दावून गेले आदी दया निधी संता दे दया निधी संता दे दया निधी संता दे मार्ग दावून गेले आदी दया निधी संता दे दया निधी संता दे दया निधी संता दे मार्ग दावूनी गेले आधी दयानिधी संतते मार्ग दावूनी गेले आधी दयानिधी संतते किती दया होती अहो जोड्या भरलेल्या त्या लातांनी पीठ घासलं होतं इतका त्रास दिला त्या विसोबा खेचरानं पण किती दया होती जण खाली पडलेलं पीठ लातांनी घासलं जोड्या भरली लात छातीत मारली होती महाराज पण एवढा अधिकार प्रदान केला होता की नामदेव महाराजांचं गुरु बनवलं होतं संत कृपा झाली इमारत फळा आली जीवनामध्ये सत्संगती फार महत्वाची आहे आणि भगवंताचं नामस्मरण बघा आता आपण ज्यांचा अभंग निवडलेला आहे संत जनाबाई महाराज देखील या ठिकाणी सांगतात की बाबांनो जीवनामध्ये नामस्मरण हे फार श्रेष्ठ आहे नाम तारक तारक नामे तारिले अपार अपार म्हणजे त्याची गणना नाही एवढे तरले नामाने नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकिला देखिला की ज्याने भगवंताची भक्ती केली आणि तो वाया गेला अजिबात नाही पण शुद्ध आणि सात्विक भक्ती असावी भ्रष्टाचार तुम्ही करायचा आणि परत म्हणायचं काय खरं आहे देवाच्या भक्तीमध्ये बाबा तुझी भक्ती खरी नव्हती देवाला का दोष देतो देव कधीच कुणाचं वाईट करत नाही बरेचदा लोक म्हणतात ताई साहेब आम्ही आमचा मित्र हो एवढा विश्वास ठेवला घासातला घास ताटातला ताट पण त्यांनी आमचा घात केला असं आमच्या सोबत का झालं देवा देव कुणाचंच वाईट करत नसतो देवाला तुमची काळजी असते देवाला माहिती असतं ह्याला हा जर माझा आहे ना ह्याला समोरच्या व्यक्तीकडनं लवकर जर धक्का बसला नाही तर भविष्यामध्ये ह्याच्यावर मरणप्राय यातना येण्याची शक्यता आहे म्हणून भगवंत काय करतो वेळीच सावध करत असतो पण आपले गैरसमज आपण देवा आम्ही एवढं चांगलं करून एवढा त्याला जीव लावला त्यांनी का आमच्या सोबत असं केलं भगवंत कधी कुणाचं वाईट करत नाही बाबांनो म्हणून त्याचं नामस्मरण करा देवे दिला देह भजना गोमटा तो या झाला फाटा बाधिकेचा देवानी देह कशासाठी दिला हा देह काय आहे आपलं तुम्ही ज्याला माझं माझं म्हणता ते तुमचं आहे का आता बघा आपण चालता बोलता कीर्तन करू तुम्ही सगळ्यांनी बोलत चला आणि बोललं पाहिजे जे जास्त बोलतं ना त्याच्या मनात कधी कपट नसतं आणि जे गप बसलं की समजायचं काहीतरी मनामध्ये कपट चालू आहे पण आतीही बडबड नको आहे की त्याचा अतिरेक होईल आणि किंमत राहणार नाही का तर बघा कुठली गोष्ट प्रमाणात असावी पण बोललं पाहिजे माणसानं म्हणून आपण आता काय करू चालता बोलता कीर्तन करू महिला मंडळ बोलणार ना तुम्ही म्हणजे हुशार आहात तुम्ही म्हणजे माझ्या पार्टीनं आहात तुम्ही म्हणजे 50% आरक्षण आज मला इथं आहे असं मी गृहीत धरते कारण आपल्याला आरक्षण हे कधीपासून आलं बघा मला कुठल्या राजकीय क्षेत्रात जायचं किंवा त्या गोष्टी बघायच्या नाही हे स्टेज नाही आहे ही नारदाची गादी आहे बाबांनो तर बघा आपल्याला आरक्षण कुठून मिळालं जगदंबा आई कोल्हापूर निवासिनी करवीर पीठ ज्याला आपण म्हणतो कोल्हापूर महाराष्ट्रामध्ये 3.5 शक्तिपीठ आहे पुढे आपण बघू की जगदंबा कशी प्रगट झाली कसे हे देवीचे रूप झाले सविस्तर भाग आपण बघणार आहोत पुढे चिंतन बघणार आहोत आपला विषय आला होता कुठे आरक्षणावर कोल्हापूरची लक्ष्मी माता सांगितलं की देवा तिरुपती तुम्ही घ्या पंढरपूर तिथे तुम्हीच उभे राहा वृंदावन तुम्ही घ्या गोकुळ तुम्ही घ्या पण मला कुठेतरी उभं राहण्याची संधी द्या मलाही आरक्षण द्या मलाही उभं राहायचं आहे मग कोणती जागा निवडली कोल्हापूरची लक्ष्मी माता तिथून 50% आरक्षण सुरू झालं आई भगवतीनं करून दिलं हे आपल्याला त्यानंतरून पुढे अनेक वीर स्त्रियांनी फार मोठी क्रांती केली स्त्रियांच्या क्रांतीचा जर विचार केला तर आज एखाद्यानं वक्र दृष्टीनं पाहिलं तर रडत बसणाऱ्या स्त्रिया आहेत पण स्वतःच्या परिवारापुरतं नव्हे तर या माँ भारतीच्या आझादीसाठी रणांगणामध्ये लढणारी एक शूरवीर स्त्री होती झाशीची राणी लक्ष्मीबाई न्याय कसा द्यावा न्यायप्रिय राणी अहिल्याबाई होळकर राष्ट्रमाता जिजाऊ माऊली अशा अनेक थोर वीर स्त्रिया आहे आणि स्त्री संतांचा जर विचार केला तर आताच नव्हे गार्गी मैत्री
वेदाचा अभ्यास करत होत्या. गार्गी, मैत्री अशा अनेक आहेत. आता आपण एवढा वेळ आपल्याकडे नाही, आपण थोडं वेगात पुढे आपल्याला चिंतनाकडे जायचं आहे. आपलं चाललं होतं की चालता बोलता कीर्तन करायचं, सगळ्यांनी बोलत चला. देवी दिला देह भजना गोमटा, तो या झाला फाटा बाधिकेचा. देवानी हा देह कशासाठी दिला? भजनासाठी दिला. त्याचा उपयोग कुठे केला आपण? भोजना गोमटा केला. तुम्ही ज्या देहाला माझं माझं म्हणता तो देह नाही. देह काळाचे, धन कुबेराचे. येथे मनुष्याचे काय आहे? तरी गुरमी आहे, पैसा आहे, संपत्ती आहे, बंगला गाडी आहे. काय गरज आहे आम्हाला साधू संतांच्या संगतीत जाण्याची? काय गरज आहे आम्हाला अखंड हरिनाम सप्ताहामध्ये जाण्याची? काय गरज आहे आम्हाला सत्संगामध्ये जाण्याची? काय गरज आहे आम्हाला भगवंताकडे जाण्याची? असा जर गमेंट असेल तर मी सांगेल बाबांनो, आमचे साधू संत गरीब नव्हते. बऱ्याच लोकांचा असा गैरसमज असतो, घरी काय भेटत नाही म्हणून महाराज होतात. हा गैरसमज दूर करा. आमच्याच काही महाराज मंडळींनी सांगेल या ठिकाणी मी आवर्जून साधू संतांचं दारिद्र्य समाजासमोर दाखवलं, पण त्यांची श्रीमंती किती होती हे देखील दाखवलं पाहिजे. बघा, जगतवंदनीय तुकाराम महाराजांचा जर विचार केला तर श्रीमंती किती होती. त्या काळामध्ये 700 एकर जमीन आणि 65 लाखाची जागिरी होती महाराज. आणि पुणे प्रांतातले सर्वात मोठे सावकार गुळवे सावकाराची पोरगी जर तुकाराम महाराजांना दिली होती तर तुकाराम महाराज किती श्रीमंत असतील. एवढं असताना देखील भगवंताची भक्ती, ईश्वराचं नामस्मरण हे सोडलं का? त्यांनी नाही सोडलं. त्यानंतरून पुढे सगळ्या प्रपंचावर तुलसी पत्र ठेवलं होतं. 65 लाखाची जागिरी वाटून दिली होती. 700 एकर जमीन दान दिली होती महाराज. कुठे 700 एकर जमीनदार, कुठे तुमचे 5 गुंठे मठासाठी दिलेली जमीन? विचार करा. त्यानंतरून दुसरी महत्वाची गोष्ट, शांती ब्रह्मसंत एकनाथ महाराजांचा जर विचार केला, ज्याच्याकडे 25 तोळे सोनं आहे त्याच्यासाठी सांगेल मी. आता नेमकं इथे तसंच बसलेलं असावं. ते परत भाऊला म्हणाल तुम्हाला कोणी सांगितलं होतं त्या महाराजबाईची तारीख घ्यायला? पण बाबांनो, तुम्ही पुढच्या वर्षी तारीख द्यावी आणि कीर्तन मला मिळावं यासाठी मी कीर्तन कधीच करत नाही. फक्त माझा समाज सुधारला पाहिजे. सज्जन हो, त्या ठिकाणी शांती ब्रह्मसंत एकनाथ महाराजांनी जेवण केल्याच्या नंतर हात धुवायची पिकदाणी 4.5 किलो सोन्याची होती. याचं भान 25 तोळे सोनं घालून देव आणि साधू संत यांच्यावर आक्षेप घेणाऱ्याला असलं पाहिजे. त्याच्यानंतरून ज्याच्याकडे बागायती शेती आहे ना, ज्याच्याकडे बागायती शेती आहे ते म्हणत असतील आम्हाला भगवंताची भक्ती करण्याची गरज नाही, त्यांच्यासाठी पुरावा सांगेल मी. संत सावता महाराज कुठलाही ठिबक सिंचन प्रकल्प नसताना 100% बागायती शेती सावता महाराजांची त्या काळामध्ये होती. एवढा असताना देखील कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी याचं भान 100 एकर बागायती असणाऱ्याला असलं पाहिजे. हा विचार तुम्ही घरी जाऊन करा. सज्जन हो, साधू संतांचं, आमचे साधू संत श्रीमंत होते व गरीब नव्हते. नाथ महाराजांचा विचार केला, ज्या संपत्तीला तुम्ही श्रीमंत मानताना ती तर श्रीमंती होतीच, पण पारमार्थिक दृष्ट्या जर विचार केला तर नाथ महाराजांची श्रीमंती किती होती. कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे, कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे, कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी, कावडीने पाणी जागरी चक्र पाणी वाही. अनन्य भक्ती भावे निळा बंदी त्यांचे पाये, अर्ध भक्ती भावे निळा बंदी त्यांचे पाय, अनन्य भक्ती भावे निळा बंदी तसे पाये, अनन्य भक्ती भावे निळा बंदी त्यांचे पाय. ओ वाळू आरती माझ्या स्वामी एकनाथा, ओ वाळू आरती माझ्या स्वामी एकनाथा, वाळू आरती माझ्या स्वामी एकनाथा, वाळू आरती माझ्या स्वामी एकनाथा. ही श्रीमंती होती. कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे, अनन्य भक्ती भावे निळाबंदी त्यांचे पाय. दादा आवाज फुल राहू द्या, कारण माझा आवाज आहे ना बसलेला आहे बरं का, त्याच्यामुळे आवाज फुलच राहू द्या. तर कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे, अनन्य भक्ती भावे, द्वारकेची मूर्त एकनाथ घरी, द्वारकेची मूर्त एकनाथ घरी, द्वारकेची मूर्त एकनाथ घरी, द्वारकेची मूर्त एकनाथ घरी, एकनाथ घरी, द्वारकेची मूर्त
द्वारकेची मूर्त एकनाथ घरी द्वारकेची मूर्त एकनाथ घरी पाणी वाये हारी उघडून गई कंड्या चंदन उघडून गई द्वारकेची मूर्त एकनाथा घरी ही श्रीमंती माझ्या नाथबाबांची होती. असे अनेक उदाहरणं आहेत. म्हणून बाबांनो, भगवंताची भक्ती करा, नामस्मरण करा, व्यर्थ वेळ वाया घालू नका. कारण त्याच्या भक्तीशिवाय जीवनामध्ये पर्याय नाही. मग तुम्ही म्हणाल तुम्हा महाराज लोकांचं काय मागण पुढं गोसाई रडण चलतड तडण फुफटा उडत असं आमचं आहे का? आमची बायको मुलं प्रपंच आम्हाला सगळं बघावं लागतं. बाबांनो, ते करून तुम्हाला हे करायचं आहे. आपल्याला तुम्हाला प्रपंच साधून परमार्थ साधायचा आहे. बघा, तुम्ही ज्या प्रपंचामध्ये तुम्ही सुख शोधण्याचा प्रयत्न करताना मला सांगा, तुम्ही जर बटाट्याच्या मार्केट आपल्या बटाट्याच्या मार्केटमध्ये जर गेलात, बटाट्याच्या मार्केटमध्ये गेलात आणि तिथं गेल्याच्या नंतर तुम्ही जर टोमॅटो मागितले, टोमॅटो भेटतील का तुम्हाला? टोमॅटो तो भेटणार नाही. पण बटाटावाला बटाटा फेकून मारल्याशिवाय राहणार नाही. गाढवा, तुला दिसत नाही का बटाटे आहेत म्हणून? सुख नाही कोठे आली या संसारा वाया होऊ नका, वाया हवा बरी होऊ नका. सुख नाही कोठे आली या संसारा वाया हवा बरी होऊ नका, वाया हवा बरी. दुःख बांधवानी आहे हा संसार, बांधवानी आहे हा संसार, दुःख बांधवानी आहे हा संसार. सुखाचा विचार नाही कोटी, सुखाचा विचार नाही कोटी. दुःख बांधवानी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोटी, सुखाचा विचार नाही कोटी. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कुठे. आणि तुम्ही तिथे सुख शोधायला चाललात, कारण फलकट हा संसार, येथे सार भगवंत. मग सर्व सुख कुठे आहे? सर्व सुखाचे आगर उभा असे विटेवर, सर्व सुखाचे आगर बाप रुक्मादेवीवर, सर्व सुखाचे आगर म्हणे नरहरी सोनार कुठे आहे? तर त्या भगवंताच्या चरणाशी आहे. बरीचशी लोक म्हणतात महाराज सुख आहे, सुख आहे भजनामध्ये. काही आपलीच लोक म्हणतात, तुम्हाला काय सांगावं महाराज, तुम्ही काय सांगता? सुख सुख भगवंत भगवंत सार भगवंत. काही म्हणतात 1 किलोचे टाळ वाजून पावशेराचे झाले तरी आम्हाला देव भेटला नाही. भेटेल कसा? कारण साधू संतांना भेटला, पण केव्हा? काम क्रोध केले घर रीते अंतकरणात जर विकारच भरलेला असेल तर कितीही काही उपयोग होणार नाही. माई बापा, शुद्ध अंतकरण पाहिजे. अंतकरण एवढं शुद्ध पाहिजे. मला सांगा ना, तुम्ही एखाद्या ठिकाणी कचरा असेल तर त्या कचऱ्याच्या ठिकाणी तुम्ही जाऊन बसता का कधी? आपल्याला कशी बसायला स्वच्छ जागा लागते. मग अंतकरणामध्ये तो भगवान परमात्मा विराजमान आहे. जर त्याला चैतन्य रूपामध्ये म्हणजे प्रगट जर करायचं असेल तर अंतकरण किती शुद्ध करावं लागेल. कोण्याही जीवाचा न गडो मत्सर ही भावना जेव्हा मनामध्ये तयार होईल आणि सर्वाभूती पाहे एक वासुदेव पुसोनी आठाव अहंतेचा या मार्गावर या बोधावर जेव्हा आरूढ होताल तेव्हा निश्चितच महाराज भगवान परमात्मा भेटल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल विषय चालू होता आपला की या ठिकाणी आपलं काहीच नाही आहे. देह काळाचे धन कुबेराचे. इथे मनुष्याचे काय आहे? मनुष्याचा फक्त अहंकार आहे. मी असा मी तसा. काहीच नाही. आपण झिरो आहोत. सांगेल मी या ठिकाणी बाबांना, तुम्ही ज्याला माझं माझं म्हणता ते तुमचं नाही आहे. एक प्रश्न मी तुम्हाला विचारते, सगळ्यांनी बोलत चला. तुम्ही ज्या घरामध्ये राहता ते घर कुणाचं आहे हो? तुमचं आहे का आमचं? तुमचं आहे का आमचं? खरं बोला. सगळ्यांनी बोलत चला. कुणाचं आहे ते घर? तुमचं. तुमचं घर तुमचं, आमचं घर आमचं. बरोबर ना? सांगा, तुम्ही ज्या घरात राहता ते घर कुणाचं आहे? तुमचं आहे का नाही? हे बघा, नाही जर म्हटले ना मी कीर्तन संपल्यावर 7-12 मागेल बरं का. म्हणून त्या ठिकाणी खरं सांगा, तुम्ही ज्या घरात राहता ते घर कुणाचं आहे? तुमचं आहे. बरोबर. आता दुसरा माझा प्रश्न आहे, तुम्ही ज्या घरामध्ये राहता ते घर तुमचं आहे का सिमेंट विटा वाळू दगडाचं आहे? सिमेंट विटा वाळू दगडाचं आहे. आणि तुम्ही काय म्हणता? घर आमचं आहे. मग तुम्ही इडे कशाने?
आता हे घरी जाऊन तुम्ही ठरवा, नाहीतर म्हणतात महाराज इथं आले आणि इथं येऊन आमचेच कपडे धुवायला लागले. अशातला भाग नव्हे विनोदाचा भाग सोडा बाबांनो. हे काळाचे धन कुबेराचे, इथे मनुष्याचं काहीच नाही आहे. म्हणून त्या ठिकाणी जीवनामध्ये संगती करताना चांगल्याची संगती करा. जीवनामध्ये 4 प्रकारच्या संगती सांगितलेल्या आहे. पहिली संगत आहे जीवाची, दुसरी आहे जडाची, तिसरी आहे संताची आणि चौथी संगत सांगितलेली आहे भगवंताची. आता बघा तुम्ही, जीवाच्या संगतीने काय झालं? जीवाच्या संगतीने नाश झाला. कसा नाश झाला? जन्माला आल्याच्या नंतर बघा, जन्माला येण्या अगोदर 9 महिने 9 दिवस आईच्या गर्भामध्ये राहतो. आई जीव आहे, हा जीव आहे. मी असं म्हणत नाही की आई वडिलांमुळे नाश झाला, अजिबात नाही. पुढे थोडं मोठं झालं, मित्रमंडळ चांगलं असेल तर जीवन सुधारतं, वाईट मित्रांच्या संगतीमध्ये गेला तर बिघाड होते. पुढे लग्न झाल्याच्या नंतर काय होतं? घरामध्ये माऊली येते, पत्नी येते. बाई आल्याच्या नंतर आता ह्याचा जीव तो पण जीव आहे, पत्नी हा पण जीव आहे. ह्याचा तिच्यावर जीव असतो, तिचाही असतो, पण कुठपर्यंत असतो? जोपर्यंत महिन्याचा पगार चालू आहे तोपर्यंत. एकदा की पगार बंद झाला, रिटायरमेंट झाले की मग ती म्हणत असती आमच्या ह्यांना ना अक्कलच नाही. झालं सगळं, शेजीची कामिणी दूर राहे. त्याच्यानंतर तिसरी संगत सांगितलेली बघा. आता ही जीवाची, दुसरी संगत सांगितली जडाची. जडाच्या संगतीचा जर विचार केला, हे जन्माला आल्याच्या नंतर पाळण्यामध्ये टाकतात. आता पूर्वीच्या काळी पाळणे असायचे, आता आले कॉट, हॉस्पिटलमध्ये कॉटवर टाकतात. आता कॉटवर टाकल्याच्या नंतर कॉट आहे जड, हा आहे चेतन. पुढे जरा आणखी मोठं झालं, वह्या पुस्तक पेनाची संगत होते. वह्या पुस्तक पेन आहेत जड. मोठं झालं, शिकून सवरून मोठं झालं, एखादा बिझनेस सुरू केला की बिझनेस सुरू केल्याच्या नंतर काय होतं? पैसे यायला लागतात. आता पैसे आल्याच्या नंतर सगळ्यांनी चित्त देऊन ऐका, पैसे आल्याच्या नंतर पैसे चेतन आहे का जड आहे? का तुमच्याकडे पैसे बोलतात? पैसे चेतन आहे का जड आहे? जड आहे पैसे, चेतन नाही आहे. पैसे आल्याच्या नंतर एक उदाहरण मी तुम्हाला सांगेल. पैसे जड आहे का चेतन? आणि जडाच्या संगतीने देखील नाशच झाला. तर बघा, एक उदाहरण सांगेल. आपल्या गावातील एखाद्या युवकानं, एक युवक, आणि त्यांनी पाठीमागे जे रोटेगाव किंवा वैजापूरमध्ये त्याने एखादा बिझनेस सुरू केला. आणि बिझनेस सुरू केल्याच्या नंतर दररोज त्याच्या खिशामध्ये 10,000 रुपये यायला लागले. आणि 10,000 रुपये आल्याच्या नंतर ते अपडाऊन करायचा. आणि अपडाऊन करत असताना त्या ठिकाणी एक दिवस त्याला 9:30-10 वाजले. आणि 9:30-10 वाजल्याच्या नंतर अंधार आहे, रस्त्याने गाडी नाही लॉकडाऊनमुळे, एकटाच येत होता. आणि एकटाच येत असताना त्याच्या खिशामध्ये 10,000 रुपयाची जुडी आहे. आणि 10,000 रुपयाची पैशाची गड्डी असताना रिटर्न यायला निघाला, रोटेगावमध्ये आला. आणि रोटेगावमध्ये आल्याच्या नंतर चोरांनी ह्याला पकडलं. पकडल्याच्या नंतर ह्यानं पाहिलं आता पैसे, आणि पटकन पैसे खिशातले काढले आणि असे अंधारामध्ये बाजूला फेकले. बाजूला फेकल्याच्या नंतर त्या ठिकाणी चोरांनी मारायला सुरुवात केली. इतका मारायला लागले, एवढा मारायला लागले महाराज. आता चोर मारायला लागल्याच्या नंतर आतापर्यंत कधी असं झालं का? ती पैशाची गड्डी कधी असं म्हणली का, मारू नका ओ, मी इथपर्यंत त्याच्याच खिशात बसून आले, माझा सोबती आहे तो, त्याच्यावर थोडी दया करा? पैसे कधी असं म्हटले का? नाही म्हणत. पण ह्याच्या पैशाला जर कुणी हात लावू नका, माझे पैसे आहे, कळत नाही का? चोर आहे का? हे पैशाला माझं म्हणतं, पण पैसे म्हणत नाही हे माझं. म्हणून जडाच्या संगतीने देखील नाश झाला. आणि तिसरी संगत सांगितलेली आहे संतांची संगत. संत संगतीने थोर लाभ झाला, मोह विसरला माया भ्रम. संतांच्या संगतीने किती लाभ झाला सज्जन हो, या ठिकाणी सांगेल मी किती लाभ झाला. एक उदाहरण सांगेल. एका हातामध्ये ज्यांनी झाडू घेतला, एका हातामध्ये गाडगा घेतलं, डोक्याला कशी बशी कापडं गुंडाळली आणि अखंड हिंदुस्थानमध्ये ग्राम स्वच्छता अभियान राबवलं. नाव काय त्या संतांचं? गाडगे महाराज. फार हुशार आहात तुम्ही, चांगला अभ्यास दिसतो तुमचा. गाडगे महाराज. गाडगे महाराजांचं नाव काय होतं? डेबूजी. अरे वा, डेबूजी नाव. पण आजपर्यंत असं कधी तुम्ही पाहिलं का, कोणी म्हटलं का संत डेबूजी महाराज? नाही. सांगण्याचं तात्पर्य एवढंच, डेबूजी संतांच्या संगतीमध्ये गाडगं आलं तर ते गाडगं अखंड हिंदुस्थानमध्ये महाराज म्हणून मिरवल्या गेलं. संतांच्या संगतीत आल्याच्या नंतर जर गाडगं महाराज होतं तर तुमच्या जीवनाचा परीस झाल्याशिवाय राहणार नाही सज्जन हो. म्हणून संतांची संगत करा जीवनामध्ये. संतांच्या संगतीने किती लाभ झाला बघा. गाडगा महाराज झालं, तुम्ही तर गाडगे नाही ना. तुमच्या जीवनाचा परीस झाल्याशिवाय राहणार नाही बाबा. म्हणून चांगल्याची संगत करा. आणि पुढे देवाची संगत. अहो देवाची जर संगत झाली, ज्योत ज्योतीला मिळाली महाराज, सोहम शब्दाचा मारा केला, आता विठ्ठल कोंदिला, त्या सुखाला गणना नाही आहे.
ते सुख काय आहे बघा तुम्ही. भक्ती तो कठीण सुळावरील पोळी सांगायचं मला या ठिकाणी बाबांनो. संत जनाबाई महाराज मला सांगा ना, तुम्ही जो भगवान परमात्मा नाही विसंबात येरा किड्या मुंग्यांना देखील उपवाशी न ठेवणारा भगवान परमात्मा, किड्या मुंग्यांचे भरण पोषण करणारा तो भगवान परमात्मा, चराचरावर ज्याचं लक्ष आहे तो भगवान परमात्मा स्वतःचे दागिने जनाबाईच्या झोपडीत विसरून राहीलच कसा. चतुरांचा शिरोमणी आहे तो भगवान परमात्मा. चतुरात शिरोमणी गुण लावण्याची खाणी मुकुट सकळा मनी. चतुरात शिरोमणी गुण लावण्याची खाणी मुकुट सकळा मनी. धन्य तोची विठोबा, धन्य तोची विठोबा, धन्य तोची विठोबा, धन्य तोची विठोबा. चतुरात शिरोमणी गुण लावण्याची चतुरात शिरोमणी गुण लावण्याची खाणी मुकुटा सकळा मनी. धन्य तोची विठोबा, धन्य तोची विठोबा, धन्य तोची विठोबा, धन्य तोची विठोबा. चतुरांचा शिरोमणी आहे तो भगवान परमात्मा आणि तो जनाबाईच्या झोपडीमध्ये, असाच आवाज राहू दे आता, तो भगवान परमात्मा जनाबाईच्या झोपडीमध्ये दागिने स्वतःचे विसरून राहीलच कसा. पण भगवंताला माहिती होतं मी जर जनाबाईच्या झोपडीमध्ये दागिने विसरून ठेवले नाही तर त्या ठिकाणी जनाबाईवर चोरीचा आरोप लागत नाही. हिच्यावर चोरीचा आरोप लागला नाही म्हणजे हिला पकडण्यात येत नाही, अर्थात तिला सुळावर देण्यात येत नाही. आणि हिला जर सुळावर देण्यात आलं नाही तर हिचं संत पण सिद्ध होणार नाही. भक्ती तो कठीण सुळावरील पोळी. माय बाप हो, हे जगतामध्ये आहे तोपर्यंत किंमत नाही. इथे असं कंडिशन आहे, चमत्काराशिवाय जग नमस्कार करत नाही. काही लोक म्हणतात चमत्कार, आजही चमत्कार आहेच, चमत्कार आहे. असे अनेक उदाहरणं या ठिकाणी मी सांगेल बाबांनो. शेगाव संस्थान गजानन महाराज, सरला बेट आहे, राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी महाराज आहेत. साक्षात्कार चमत्कार नाहीत का या थोर पुरुषांचे? त्याशिवाय नाही आहे बाबांनो. आणि चमत्कार जर तुम्हाला पाहायचा असेल तर सगळ्यात मोठा चमत्कार कोरोना. ह्याच्यापेक्षा अजून कोणता चमत्कार तुम्हाला पाहिजे? कोरोनाने दाखवून दिलं ना. अशा प्रकारे बाबांनो चला आपण थोडं पुढे जाऊ. म्हणून त्या भगवंताची भक्ती करा, नामस्मरण करा. आई वडिलांच्या पोटी जन्माला आलात ना, काहीतरी चांगलं कार्य करा. एक दिवस प्रत्येकाला जायचं आहे, पण जन्माला आलात ना, गेल्या त्या विश्वंभर विभूती, राहिल्या त्या कीर्ती, जगा माझी जगाच्या कल्याणा, संतांच्या विभूती, देह कष्टविती, परोपकारे, परोपकारासाठी जीवन जगा. स्वतःसाठी तर कुत्रे मांजर ही जीवन जगतात, पण स्वतःसाठी काही जीवन जगा आणि समाजासाठी काही जीवन जगा. आई वडिलांच्या पोटी जन्माला आलात ना, काहीतरी चांगलं कार्य करा, नाही तर जन्माला आले हेले आणि पाणी वाहून मेले काही उपयोग नाही आहे. दुनिया से जाने वाले कुछ काम करके जाना, दुनिया से जाने वाले कुछ काम करके जाना. जाते हैं रोज लाखों, जाते हैं रोज लाखों, बेकार खाने वाले, दुनिया से जाने वाले कुछ काम करके जाना, दुनिया से जाने वाले कुछ काम करके जाना. जाते हैं रोज लाखों, जाते हैं रोज लाखों, बेकार खाने वाले, दुनिया से जाने वाले कुछ काम करके जाना, दुनिया से जाने वाले कुछ काम करके जाना. दुनिया से जाने वाले कुछ काम करके जाना, और काम भी ऐसा करना कि जीवन जिए तो ऐसा जिए कि चहक उठे, और मर तो ऐसा मर कि मौत भी महक उठे. विठलो विठलो जीवन जगताना असं जीवन जगा, चलताना असं चला, लोकांनी राम राम घातला पाहिजे, बसताना असं बसा की कुणी जवळ येऊन बसलं पाहिजे, आणि मरताना असं मरा की अरे दुश्मन जरी असला तरी ऐकल्यावर डोळ्यात पाणी झालं पाहिजे, असं जीवन जगा. सांगेल या ठिकाणी बाबांनो. आणि चांगलं जीवन जगण्यासाठी, अच्छा जीवन जीने के लिए ना रहने के लिए अच्छा घर चाहिए, अच्छा जीवन जीने के लिए ना रहने के लिए अच्छा घर चाहिए, ना घूमने के लिए कार चाहिए, ना मान सम्मान के लिए अच्छा उपहार चाहिए. एक अच्छा जीवन जीने के लिए तो पवित्र विचार होने चाहिए. विठल विठल म्हणून त्या ठिकाणी जीवन जगताना चांगलं जगा. आज आपला आदर्श चुकलेला आहे, आज आपल्या मुला मुलींचा आदर्श चुकलेला आहे. आपल्या मुलींचा आदर्श काय, मुलांचा आदर्श काय असावा? राजगुरु सुखदेव भगत सिंग
छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर शंभूराजे, हा इतिहास आपण विसरलो. आज आपले मुलं मुली करतात काय, याला जबाबदार फक्त घरातली आई आहे. जिच्या हाती पाळण्याची दोरी, तीच जगाचा उद्धार करी, तीच या जगाला तारत असते माई बाप हो. म्हणून त्या ठिकाणी माता माऊल्यांनो, मुलं असे घडवा, तुम्ही स्वतः वाघिणी बना. काय असतं, शेरणीच्या पोटी शेर जन्माला येत असतो. कुत्र्याच्या पोटी कधी तुम्ही वाघ जन्माला आलेला पाहिला का? नाही ना. मग तुम्ही शेरणी बना, तुमच्या पोटी शेर जन्माला येईल. आणि तुम्ही जर का मग अशा घाबरत राहिल्या, बकऱ्यासारख्या जर जीवन जगल्या, मग बकऱ्याची काय होती, शेवटी कत्तल होते. म्हणून त्या ठिकाणी तुम्ही शेरणी बना, तुम्ही जिजाऊ बना, तुम्ही अहिल्याबाई होळकर बना, तुम्ही झाशीची राणी बना, तुम्ही वीरांगणा बना, तुम्हीच त्या ठिकाणी चंडी बना, तुम्हीच दुर्गा बना, तुम्हीच महाकाली बना. फार तुमच्यामध्ये आहे महाराज, फार कर्तृत्व आहे, पण ते कर्तृत्व सिद्ध झालं पाहिजे, जागृत केलं पाहिजे, कुठेतरी आपण चांगलं कार्य केलं पाहिजे. आज आपला आदर्श चुकलेला आहे, आपला आदर्श चुकलेला आहे. झाशीची राणीचा आदर्श आज आपल्या मुला मुलींना आपण देत नाही. आपल्या बाया ज्या वेळेला आपली मुलगी बाहेर निघते, त्यावेळेला मी सांगेल या ठिकाणी आवर्जून माता माऊल्यांनो, एक तुमची गोष्ट चुकते. ज्या वेळेला आपली मुलगी बाहेर निघते ना, बाहेर कुठे निघाल्याच्या नंतर आज आपल्या माऊल्या 3-3, 4-4 हजाराचा मेकअप किट त्या मुलीच्या पर्स मध्ये देतात की नाही? इतकी मेकअपच्या किट देतात तुम्ही, पर्स मध्ये जागा राहत नाही, एवढ्या मेकअप किट देता. या ठिकाणी आवर्जून सांगेल, त्या मुलीच्या पर्स मध्ये मेकअपच्या किट देण्यापेक्षा प्रत्येक आईनं त्या मुलीच्या पर्स मध्ये एक शस्त्र द्या, जेणेकरून कुठल्याही नराधमाची त्या मुलीकडे वक्र दृष्टीने बघण्याची हिम्मत होणार नाही. पण आपल्या बाया आदर्श चुकला. आपण आपल्या मुलींच्या हातामध्ये व्हॉट्सअपचे मोबाईल देतोय, त्याच्यावर नियंत्रण राहिलं नाही. काही त्या मुलींच्या हातामध्ये व्हॉट्सअपचे मोबाईल देण्यापेक्षा झाशीच्या राणीचं चरित्र द्या, अहिल्याबाई होळकरांचं चरित्र द्या, राष्ट्रमाता जिजाऊ माऊलीचं चरित्र द्या, रामायण, महाभारत, भागवत, श्रीमद भागवत हे ग्रंथ त्या मुलींच्या हातामध्ये द्या. पण आताच्या बाया एवढ्या हुशार. तुम्हाला काय महाराज, तुम्हाला माहिती आहे का, तुम्ही जुन्या काळात जगता, तुमचे जुन्या विचारधारा, आपण जुनं ते सोनं आहे. आता काय झालं, क्लासेस ऑनलाईन आले, अभ्यास ऑनलाईन आला, मुलींच्या हातामध्ये तुम्ही मोबाईल निश्चित द्या, पण त्याच्यावर तुमचं नियंत्रण असलं पाहिजे. की व्हॉट्सअपचा ऑनलाईनसाठी मुलीला मोबाईल दिल्याच्या नंतर मोबाईलमध्ये चाललंय काय, मुलगी करते काय, आईचं त्यावर नियंत्रण असलं पाहिजे, बापाचं नियंत्रण असलं पाहिजे या गोष्टीवर. आज आपल्या डोळ्या देखत आपल्या लेकी बाळी पळून जातात, आपण निमूटपणे सहन करतो, हे थांबलं पाहिजे कुठेतरी. म्हणून त्या ठिकाणी झाशीच्या राणीचं चरित्र द्या, अहिल्याबाई होळकरांचं चरित्र द्या, चित्तोडगडावर वास्तव्य करणाऱ्या राणी पद्मिनीचं चरित्र द्या. राणी पद्मिनीचं चरित्र जर आज आपल्या मुलींच्या हातामध्ये दिलं ना, ज्या आईला वाटत असेल माझ्या मुलीनं पळून जाऊ नये, माझ्या नावाला कलंक लावू नये, माझी मुलगी लव जिहादची शिकार होऊ नये, असं जर वाटत असेल तर प्रत्येक आईनं त्या मुलीच्या हातामध्ये चित्तोडगडाची जी राणी पद्मिनी होती, त्या राणी पद्मिनीचं चरित्र द्या. आणि त्या राणी पद्मिनीच्या चरित्रातलं एक वाक्य या ठिकाणी मी तुम्हाला सांगून जाईल. प्रत्येक आईनं ते वाक्य आपल्या मुलीसाठी घरी घेऊन जा. राणी पद्मिनीला पत्र पाठवलं होतं अल्लाउद्दीन खिलजीनं. जो बाप तळहाताच्या फोडाप्रमाणे जपत असतो त्या लेकीला, तीच मुलगी 20-22 वर्षाची झाली की क्षणभंगूर प्रेमासाठी काही प्रलोभनाला बळी पडून त्या ठिकाणी ज्या वेळेला पळून जाते, त्यावेळेला त्या बापाला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय राहत नाही जीवनामध्ये. म्हणून असं जर होऊ नये असं वाटत असेल तर त्या ठिकाणी प्रत्येक आईनं त्या मुलीच्या हातामध्ये राणी पद्मिनीचं चरित्र द्या. राणी पद्मिनीला अल्लाउद्दीन खिलजीनं पत्र पाठवलं होतं, हे राणी पद्मिनी, अगं तू जर माझी झालीस ना, धन दौलत ऐश्वर्य सगळं काही तुला मी देईल, फक्त एकदा तुम्हाला प्रेमाला होकार दे. पण हिंदुस्थानची खंडानी स्त्री होती, अल्लाउद्दीन खिलजीच्या प्रलोभनाला भुलली नव्हती, तर त्या ठिकाणी उलट उत्तर पत्र पाठवलं होतं. काय पत्र पाठवलं होतं माझ्या राणी पद्मिनीनं? हे अल्लाउद्दीन खिलजी, तेरे जैसा विदेशी कुत्ता हम हिंदुस्तानी नारी को छू भी नहीं सकता, क्योंकि हिंदुस्तानी नारी को छूने के लिए कलीजा भी चाहिए हिंदुस्तानी शेर का. तेरे जैसा विदेशी कुत्ता हम हिंदुस्तानी नारी को छू भी नहीं सकता. हे वाक्य होतं राणी पद्मिनीचं. हे चरित्र आज आपल्या मुलींच्या हातामध्ये द्या. आपल्या बाया एवढ्या हुशार महाराज, बाल्य अवस्थेमध्ये पोरांच्या हातामध्ये टीव्ही, रिमोट, बरं त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिरियल वगैरे हे दाखवत नाही. आई मस्त महाराज कसं काय चाललं, काय नाव आहे त्या गाण्याचं, सैराट मधलं काहीतरी झिंगट का काय गाणं आहे ते लावून देते महाराज. आई मस्त रिमोट लावते, पोराला दाखवते सैराट. मग ते विचार करतं, परशान आरची आणली होती, मी कोणती आणू? ही संस्कृती आहे का आपली? राजगुरु सुखदेव भगत सिंगाचं चरित्र आपल्या मुला मुलींच्या हातामध्ये द्या बाबांनो.
पण असं होईल आपला अभंग आहे नामाचा, चालली आपली चर्चा दुसरीच, पण दुसरी चर्चा नाही, या गोष्टीची आज नितांत गरज आहे. कारण हिंदुत्वाला ग्लानी आलेली आहे. आपल्या धर्मासाठी आपण धावलं पाहिजे. धर्मासाठी कर्म करा, धर्मासाठी काम करा. माझा हा धर्म एवढा श्रेष्ठ आहे, एवढा श्रेष्ठ आहे महाराज हिंदू धर्म. पवित्र तो देश, पावन ते कुळ, जेथे हरीचे दास जन्म घेती. सांगेल या ठिकाणी बाबांनो, बघा तुम्ही असं जर ठरलं मोदी साहेब इथं येणार आहेत, कुठं? खंडाळा गावामध्ये, तर मला कुठल्याही राजकीय पक्षाची बाजू घ्यायची नाही. एक उदाहरण आपल्या समोर ठेवते. असं ठरलं मोदीजी खंडाळा गावामध्ये येणार, असं नियोजन ठरलं. सर्व शिवसैनिकांनी हे नियोजन केलं. तुम्हीच करणार नियोजन, इथे काय तालिबानी येऊन थोडी नियोजन करणार आहे मोदी येण्यासाठी. तर या ठिकाणी नियोजन केलं, मोदीजी इथं येणार आहे असं ठरलं. आणि ठरल्याच्या नंतर असं कधी बघा तुम्ही, आल्याच्या नंतर असं कधी होईल का डायरेक्टली त्यांचं हेलिपॅड तिथनं निघून इथं उतरेल? अजिबात नाही. अगोदर CRPचे जवान येतील, SRPचे जवान येतील, मिलिटरीचा भला मोठा फौज फाटा येईल. सर्व या जागेची पाहणी करतील, चाचणी करतील, श्वान पथक येईल. कुठे बॉम्बस्फोट वगैरे होण्याची शक्यता आहे की नाही. जिथं जागा योग्य वाटेल तिथंच पंतप्रधानाचं काय येईल, हेलिपॅड येईल, तिथं ते येतील. मला सांगा, देशाचा पंतप्रधान जर या ठिकाणी यायचं असेल तर एवढी चाचणी केल्या जाते. मग ज्या कुळामध्ये एक हरिभक्त, एक महात्मा, एक पुण्यात्मा जन्माला येतो तर किती कुळाची पुण्याई बघितली जात असेल. पवित्र तो देश, पावन ते कुळ, जेथे हरीचे दास जन्म घेती. विठ्ठल विठ्ठल विषय आहे आपला नामस्मरणाचा. पण नदीच्या पाण्याला जसा प्रवाह येईल तसं ते पाणी वाहत असतं. जसं वळण भेटेल तसं कीर्तनकाराला जशी प्रमाण भेटतील, जसा विषय येईल तसं बोलावं लागतं. पण काळजी करू नका, पुन्हा तुम्हाला अभंगाकडेच घेऊन जाईल मी. कारण बघा, आता हायवे सोडून जरी खंडाळ्यामध्ये आलो तरी रिटर्न जाताना हायवेला गेल्याशिवाय घराचा पत्ता सापडणार नाही. तसं कितीही बाजूला गेलो, पूर्णत्वाकडे, सांगतेकडे जायचं असेल तर अभंगाकडे गेल्याशिवाय पर्याय नाही. अशा प्रकारे माईबाप हो, विषय आहे आपला नामाचा. संत जनाबाई महाराज सांगतात की बाबांनो, नाम विठोबाचे घ्यावे, मग पाऊल टाकावे किंवा पुढे पाऊल टाकावे. तर पुढे पाऊल टाकावे, नाम विठोबाचे घेऊनच का पाऊल टाकावं? बघा, काही प्रश्न विचारतील की ताई साहेब, त्या भगवंताचं नाम घ्यावं मगच पुढे पाऊल टाकावं. तुमच्याकडे काही पुरावा आहे का त्याचं नामस्मरण केल्याच्या नंतर? काय अनुभव आहे, किती पुरावे आहे? एक जगद्वंदनीय तुकाराम महाराज यांच्या जीवनातील एक चरित्र मी आपल्या समोर ठेवेल, म्हणजे लक्षात येईल. जगद्वंदनीय तुकाराम महाराज दुष्काळाची अतिशय बिकट परिस्थितीमध्ये, त्या बिकट परिस्थितीमध्ये अत्यंत ही दुःखी एक स्त्री, एक माऊली तुकाराम महाराजांकडे आलेली आहे. तिथे यारे 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 लहान थोर याते भलते भलत्या नारी नर. तिथे त्यांनी असं नाही म्हटलं की फक्त जेंट्स या किंवा फक्त साधक या, सगळ्यांनी या आणि माझ्या परमार्थाचा तुम्ही, भगवंताचा जो स्वानंद सुख आहे त्याचा तुम्ही आनंद घ्या. तर दुष्काळाची परिस्थिती, ती अतिशय बिकट परिस्थितीतली माऊली आलेली आहे. नेत्रामध्ये अश्रू आहे, दुःखी अंतकरण पाहिलं आणि संत हृदय नवनीत समाना. तुकाराम महाराजांचं अंतकरण द्रवलं. विचारलं, माऊली डोळ्यामध्ये अश्रू का रडता तुम्ही? अहो काय चिंता करायची, भगवंताचं चिंतन करावं. चिंतन केल्याच्या नंतर तुझी चिंता त्याशी सर्व आहे, पण आधी काय कर, तू चिंतन कर. चिंतन करायचं नाही म्हणायचं देवच नाही, असा भेटेल का? अहो साधं मुख्यमंत्र्याला भेटायचं असेल तर 3 ठिकाणी तुम्हाला पास काढावा लागतो. मग तो भगवान परमात्मा आहे, त्याची जर प्राप्ती करून घ्यायची असेल, त्याच्याकडे जायचं असेल तर सद्गुरु रूपी अनुग्रहाचा पास जोपर्यंत तुमच्या जवळ येत नाही तोपर्यंत तो भेटेलच कसा? तर सांगेल या ठिकाणी जगद्वंदनीय तुकाराम महाराज, त्या माऊलीच्या नेत्रामध्ये अश्रू आहे. विचारलं, माऊली का अश्रू तुमच्या डोळ्यामध्ये? सांगितलं, बाबा साष्टांग प्रणिपात केला, नमस्कार केला, दंडवत केला. बाबा 12 वर्षानंतर कितीतरी साया नवसानं मला एकुलती एक कन्या झाली आणि या लेकीचं लग्न करण्यासाठी माझ्याकडे 500 रुपये नसावे बाबा. त्या काळात 500 रुपये म्हणजे आजचे 5 कोटी झाले. फार किंमत होती तेव्हा, स्वस्ताईचा काळ. 500 रुपये नसावे माझ्याकडे बाबा, दारिद्र्याला काही सीमा असावी. आणि खरं सांगू तुम्हाला, या वर्षी जर माझ्या लेकीचं लग्न झालं नाही ना बाबा, यवनांचं राज्य हे यवन कधी येतील आणि माझ्या लेकीला उचलून जनान खाण्यात कोंबतील बाबा, सांगता येत नाही. माझ्या लेकीचं लग्न झालं पाहिजे, काय करावं?
तुकाराम महाराजांनी सांगितलं, माऊली चिंता करू नका, चिंतन करा, तुझी चिंता त्याशी सर्व आहे. हा उपदेश केला. ती माऊली घरी निघून गेली. तुकाराम महाराजांनी दुसऱ्या दिवशी काय केलं, बुडते हे जन न देखवे डोळा, ही अवस्था माझ्या तुकोबारा यांची होती. गावातल्या सावकाराकडे गेले, 500 रुपये उसने घेतले. सांगितलं, सावकार एक 500 रुपये मला 3 महिन्यासाठी उसने द्या आणि 3 महिन्यानंतर मी तुम्हाला पैसे परत आणून देतो. त्या सावकारांना पैसे दिले. तुकाराम महाराजांनी ते 500 रुपये घेतले आणि त्या माऊलीच्या स्वाधीन ते 500 रुपये केलेले आहेत. आणि 500 रुपये त्या माऊलीला दिले. त्या माऊलीला एवढा आनंद झाला, महाराज त्या माऊलीच्या लेकीचं कन्येचं लग्न थाटामाटात लग्न पार पडलं. आणि लग्न पार पडल्याच्या नंतर त्या ठिकाणी 1.5 महिन्याचा कालावधी लोटला. काही पाहुणे मंडळींनी सगळ्यांनी मदत करून त्या माऊलीला पुन्हा ती कर्जाची फेड करण्यासाठी 500 रुपये आणून दिले. माऊली इमानदार होती. आमच्या माता माऊल्या फार हळव्या स्वभावाच्या आणि फार सरळ असतात. त्या ठिकाणी ते 500 रुपये घेतले आणि तुकाराम महाराजांच्या चरणावर ते पैसे ठेवले. सांगितलं, माईबाप तुम्ही संत माय बाप कृपा कराल ते थोडी. बघा तुम्ही संत, आईला बाप होता येत नाही, बापाला आई होता येत नाही. जे का रंजले गांजले त्याची म्हणे जो अपुले. बघा संत वेगळे महाराज वेगळे. सांगेल मी तुम्हाला, महाराज कुणाला म्हणायचं संत कुणाला म्हणायचं. समोर दोघांचे वाद लागलेले आहे. ते वाद लागल्याच्या नंतर ते वाद अंगलट येईल म्हणून जे रस्ता बदलून जातात त्यांना महाराज म्हणतात. आणि संत त्यांना म्हणतात, प्राण गेला तरी चालेल पण माझ्या धर्माचा वाद मिटवल्याशिवाय मी पुढे जाणार नाही, त्यांना संत म्हणतात. शुद्ध भाव करे माप, 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 शुद्ध भाव करे माप. रंगा लुटा माझे बाप, शुद्ध भाव करे माप, 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 शुद्ध भाव करे माप. शुद्ध भाव खरे मा. अशा प्रकारे त्या ठिकाणी जगदवंदनीय तुकाराम महाराजांकडे त्या माऊलीनं ते 500 रुपये परत आणून दिले. तेच 500 रुपये तुकाराम महाराजांनी घेतले. 3 महिन्याची बोली केली होती. 1.5 महिन्यामध्ये तुकाराम महाराज पैसे परत घेऊन जातात. पैसे परत घेऊन गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी सावकाराची नीतिमत्ता भ्रष्ट झालेली होती. त्यानं विचार केला, अरे कपाळाला चंदन बुका, गळ्यात माळ, म्हणजे हे बोळच दिसतं. 3 महिन्याची बोली केली होती, 1.5 महिन्यामध्ये पैसे परत आणून देतोय, म्हणजे हे बोळच दिसतं. पण त्या दुष्टाला काय माहिती होतं की तुकाराम तुकाराम नाम घेता का पेयम, हे त्याला माहिती नव्हतं. आणि त्यावेळी 5 पंच म्हणजे त्या काळचं कोर्ट, त्यानं तुकाराम महाराजांवर खोटी केस दाखल केली की तुकाराम महाराजांनी या तारखेला पैसे घेतले, परत देत नाही म्हणून. अशी खोटी केस दाखल केली. तुकाराम महाराजांना समज नोटीस आली आणि नोटीस आल्याच्या नंतर त्या ठिकाणी तुकाराम महाराज कोर्टामध्ये हजर झाले. पूर्वीच्या काळी त्या पारावर 5 पंच बसायचे, तो न्यायनिवाडा असायचा. पण आताच्या पिढीला करण्यासाठी कोर्टच म्हणावं लागेल. अशा प्रकारे त्या ठिकाणी तुकाराम महाराज कोर्टामध्ये आले. न्यायाधीशानं पाहिलं. न्यायाधीशानं सांगितलं, महाराज तुमच्या भक्तीला, तुमच्या त्यागाला माझा सलाम आहे. मला माहिती आहे तुम्ही असं कधी करणार नाही. महाराज पैसे परत दिले असणार, पण काय करू, इथे न्याय तुमच्या बाजूने आहे पण कायदा सावकाराच्या बाजूने आहे. पैसे परत देताना कुणी होतं का? तुकाराम महाराज निरुत्तर झाले आणि पाठीमागे फिरले. सांगितलं, न्यायाधीशाला सांगितलं, सरकार माईबाप पैसे परत देताना कुणीच नव्हतं. न्यायाधीश म्हणला, मी हातबल झालो, आता मला माझ्या पुढे धर्म संकट आहे, इथे मी काहीच करू शकत नाही. तुकाराम महाराज पाठीमागे फिरले. कोर्टाची पायरी उतरू लागले आणि कोर्टाची पायरी उतरत असताना डोक्यामध्ये लख प्रकाश पडला की अरे पैसे परत देताना एक व्यक्ती होती. कोण होती? महाराज पाठीमागे फिरले आणि सांगितलं, सरकार पैसे देताना एक व्यक्ती होती. म्हटले, कोण? आता तर निरुत्तर झाले होते आणि एवढ्या जोरामध्ये
पैसे देताना कोण होतं, नाव काय होतं? नाव सांगितलं माई बाप हो, नाव सांगितलं विठोबा पाटील. आणि गाव कोणतं, पत्ता विचारला महाराज तर त्या ठिकाणी ऍड्रेस तो पत्ता सांगितला होता. भीमा तिरी एक वसविले नगर, नाव तयाचे पंढरपूर. पंढरपूरचा विठोबा पाटील पैसे परत देताना होता. मला सांगा देव होता का हो तिथं? होता का? असं ठिकाणच कोणतं आहे? विठ्ठल जळी स्थळी भरला, रिता ठाव नाही उरला. अप्रत्यक्ष रूपाने भगवान परमात्मा चराचरामध्ये आहे, पण अप्रत्यक्ष रूपातल्या भगवंताला प्रत्यक्ष रूपामध्ये आणण्याचं काम माझ्या साधू संतांनी केलं माय बाप हो. आणि तुकाराम महाराजांनी सांगितलं, न्यायाधीशाला नोटीस काढली, विठोबा पाटील व्यक्तीनं या तारखेला न्यायालयामध्ये साक्ष देण्यासाठी हजर राहायचं आहे. आणि ती नोटीस पंढरपूरच्या राऊळाला चिटकवण्यात आली, गरुड खांबाला. आणि त्यावेळी काय झालं, जी पुढची तारीख वाढून दिलेली होती तो दिवस उजडलेला आहे, सूर्योदय झाला. सकाळपासून बग्यांची गर्दी झाली. बघा तुम्ही, वाईट प्रवृत्तीच्या माणसाला दुसऱ्याचा जळत असताना अतिशय आनंद होत असतो, अशी वाईट प्रवृत्तीची माणसं त्या ठिकाणी होती. मग ते पेटलं का ते म्हणतात किती छान पेटलंय, अजून थोडंसं रॉकेल होता म्हणजे चांगला भडका होईल, ह्याला म्हणतात दुष्ट प्रवृत्ती. अशी दुष्ट प्रवृत्तीची नास्तिक माणसं त्या ठिकाणी होती. काय होईल आता पुढे? केस आज याच्या भक्तीचं सोंग उघडं पडणार, ह्याला शिक्षाच भोगावी लागणार. सकाळपासून न्यायालय तुडुंब भरलेला आहे, बघ्यांची गर्दी झाली. जगद्वंदनीय तुकाराम महाराज सकाळची वेळ, स्नान संध्या, काकडा झालेला आहे, काकडा आरती झाली. आणि सकाळच्या वेळ काय झालं, महाराज न्यायालयामध्ये हजर झाले. अंगावर फाटका पागटोय महाराज, दयनीय अवस्था झाली होती. न्यायालयामध्ये हजर झाले. प्रश्न पडला होता, मुखामध्ये अखंड भगवंताचं नाम होतं. घरातून बाहेर पाऊल टाकताना विठोबाचं नाम घेऊन पुढे निघाले. न्यायालयामध्ये पाऊल टाकतानाही बस राजा भगवंता तूच आहे आता, त्याचं नामस्मरण करून पुढे निघाले. अख्खं न्यायालय तुडुंब भरलेलं होतं. सर्व समाज त्या कपटी आणि दुष्टाच्या बाजूने होता. माझे तुकाराम महाराज एकटे एका बाजूला उभे होते. बघता बघता 12:30ची वेळ झाली. न्यायालयामध्ये न्यायाधीश आसनस्थ झाला, घंटानाद झाला आणि पहिला पुकार झाला न्यायालयामध्ये, विठोबा पाटील हजर रहे. एका हाकेमध्ये भगवंत येत नाही. दुसरा पुकार झाला, विठोबा पाटील हजर रहे. तरी देखील देव येत नाही. अश्रुपूर्ण नयनानं, शुद्ध अंतकरणानं हात जोडले आणि पंढरीनाथाचा धावा केला. माई बापा, अरे माझी भक्ती सत्य आहे का असत्य आहे? माझं जीवन सत्य आहे का असत्य आहे? या अज्ञानी समाजाला काय रे माहिती देवा. देवा माझ्यासाठी येऊ नको, फक्त तुझी भक्ती सत्य आहे का हे असत्य आहे हे दाखवण्यासाठी, न्याय देण्यासाठी तुला यावं लागेल. या ठिकाणी तुला यावं लागेल देवा. भगवंता करून अशी हाक दिली, माझ्यासाठी येऊ नको पण तुला न्याय देण्यासाठी यावं लागेल. अरे हे जगत काय आहे तुला माहिती आहे? जगत मिथ्य आहे, तू एक सत्य आहे. आणि या सत्याची मी भक्ती केली, ही भक्ती सत्य आहे का असत्य आहे हे मांडण्यासाठी तुला यावं लागेल. आता तुला ही करून हाक, या भक्ताची ही करून पुकार आहे देवा. पण आता शेवट एकच विनवणी, तुझ वाटे आता ते कारी अनंता, तुका म्हणे संता लाज माझी, लाज माझी, लाज माझी. तुझ वाटे आता ते कारी अनंता, तुका म्हणे संता लाज माझी. शुद्ध अंतकरणानं डबडबल्या डोळ्यांनी माझ्या पंढरीनाथाची प्रार्थना केली. न्यायालयामध्ये तिसरा पुकार झाला, विठोबा पाटील हजर रहे. भगवान परमात्म्यानं विटेवर उडी टाकली, पांढरं धोतर परिधारण केलं, खांद्यावर घोंगडं टाकलं, हातामध्ये काठी, त्या काठीला 5 घुंगरं, डोक्याला फेटा आणि विठोबा पाटलाचं रूप घेऊन जगाचा बाप न्यायालयामध्ये हजर झाला. ताड 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 चालत पुढे आले. हे विठोबा पाटील हजर है. अख्खं न्यायालय बघताय, कुठून आली ही व्यक्ती, कुणालाच पत्ता लागेना. लोक चकित झाली. तुकाराम महाराजांचे डोळे डबडबलेले होते.
न्यायाधीशाने विचारलं, विठोबा पाटील तुम्हीच? हो सरकार मीच. तुकाराम महाराजांनी पैसे घेतले परत दिले सरकार. तुम्ही होता? मी होतो. इथं हे कोर्ट आहे, इथं साक्षी पुरावा कागदी पुरावा लागतो. विठोबा पाटलांनी सांगितलं, अरे कागदी पुरावा पाहिजे ना तुला, साक्षी पुरावा ते देण्यासाठीच एवढ्या दुरून मी इथं आलो आहे. थांब 5 मिनिटं, तुला पुरावाच देतो मी. आजही न्यायालयामध्ये माझी गीता माऊली, त्या गीता माऊलीची शपथ घ्यायला लावतात, गीतेवर हात ठेवायला लावतात. ज्या धर्माचा माणूस असेल त्याला त्या धर्मग्रंथाची शपथ घ्यायला लावतात साक्षीदाराला. त्या न्यायाधीशाने गीता ग्रंथ समोर केला. माझ्या तुकाराम महाराजांचे डोळे डबडबले. भगवंता, अरे माझ्यासाठी तू या गीतेवर हात ठेवू नको. कोण आहेस भगवंता तू? अरे जेने ही गीता उपदेशिली तीच विटेवरी माऊली राजा, माझ्यासाठी तू ग्रंथावर हात ठेवू नकोस. पण भक्तासाठी तो जगजेठी खूप जय शिरत झाला. माझ्या प्राणप्रिय परमात्म्यानं त्या ग्रंथावर हात ठेवला आणि सांगितलं, सरकार या सावकाराच्या वाड्यामध्ये 9 नंबरची खोली, 4 नंबरचं कपाट, 92 नंबरची फाईल, 24 क्रमांकाचं पान, 23 क्रमांकाची ओळ आहे, जाऊन पहा. पोलीस खात्याला ब्रह्मदेवानं स्पेशल अक्कल दिलेली आहे महाराज, स्पेशल डोकं दिलेलं आहे. पोलीस खातं त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर बरोबर माझ्या विठोबा पाटलानं सांगितल्याप्रमाणे 9 नंबरची खोली, 4 नंबरचं कपाट, 92 नंबरची फाईल, 24 क्रमांकाचं पान, 23 क्रमांकाची ओळ जाऊन पाहिलं तर तिथं लिहिलेलं होतं की तुकाराम महाराजांनी या तारखेला पैसे घेतले, या तारखेला परत दिले, याच्यावर मी खुश आहे. आणि खाली सावकाराची सही. हा कागद जेव्हा न्यायालयामध्ये दाखल केला ना माई बाप हो, न्यायालयात कागद आणला, न्यायाधीशानं तो कागद पाहिला आणि न्यायाधीशाच्या डोळ्यात अश्रू तरळले. मात्र न्यायाधीशानं त्या न्यायाच्या प्रतीवर सही केली. तुकाराम महाराजांच्या हातामध्ये ती प्रत दिली. सांगितलं, महाराज न्याय तुमच्या बाजूने लागलेला आहे. आणि दुसऱ्या प्रतीवर सही करून पेनवर उचलता क्षणी त्याच ठिकाणी, त्याच वेळी, तत्क्षणी विठोबा पाटील नावाची व्यक्ती त्याच ठिकाणी गुप्त झाली. अख्खं न्यायालय बघताय कशी आली ही व्यक्ती, कशी गुप्त झाली, कुणालाच पत्ता लागेना. खाली पदचिन्ह उमटल्या गेले, तुळशी चंदन भूका समोर पाहिल्या आणि त्यावेळी न्यायाधीशाच्या बुद्धीचे दरवाजे उघडले. हे भगवंता, काय चूक झाली माझ्याकडनं? आज माझ्या न्यायालयामध्ये मी जगाचा न्यायाधीश आला, त्याला मी प्रश्न विचारले, त्यांनी मला उत्तर दिलं. अरे पण उद्या जर मी मेलो, त्याच्या न्यायालयात गेलो, त्याने जर प्रश्न विचारले तर काय उत्तर देऊ? मी बुद्धीचे दरवाजे उघडले, राजीनामा दिला, खंड्यावर घोंगड टाकलं आणि तसेच चंद्रभागाच्या वाळवंटामध्ये निघून गेले. 9 वर्ष भगवान परमात्म्याचं नामस्मरण केलं. 9 वर्ष चंद्रभागेच्या वाळवंटात तुकाराम महाराजांची वाट पाहिली. आणि 9 वर्षानंतर जेव्हा तुकाराम महाराजांची त्या न्यायाधीशाची भेट झाली ना माई बाप हो, धावत आला, माझ्या महाराजांच्या चरणाला कडकडून मिठी मारली. महाराजांनी अलगत उचललेलं आहे. विचारलं, बाबा काय झालं, तुम्हाला डोळ्यामध्ये अश्रू का रडता? बाबा माझा एक प्रश्न आहे, मला माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. त्या दिवशीचा न्यायाधीश आहे मी, मला माफी असावी. बाबा तुम्हा भक्तांसाठी तो भगवान परमात्मा विठोबा पाटलाचं रूप घेऊन का येतो? तर त्यावेळेला तुकोबाराय म्हणतात, अरे बाबा आम्ही भक्त नाही तो देव नाही. मग तुम्ही भक्त नाही तो देव नाही, तर मग विठोबा पाटील होऊन आला कसा? तर उत्तर दिलं, अरे पांडुरंग आमचा पिता, रखुमाई आमची माता, आम्ही त्याचे लेकर आहोत म्हणून त्याला आमच्यासाठी यावंच लागतं. माई बाप्पा हो, सांगण्याचं तात्पर्य एवढंच, म्हणजे तुकाराम महाराज कधीही पुढे निघाले तर त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण, त्याचं चिंतन करूनच पुढे निघत होते. मग विठोबा पाटील त्या भगवंताला जैसा केला तैसा होय, ही ताकद त्या भगवंताच्या नामचिंतनामध्ये आहे. म्हणून जनाबाई महाराज अभंगाच्या प्रथम चरणामध्ये पुरावा देतात, नाम विठोबाचे घ्यावे, 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 नाम विठोबाचे घ्यावे,
सामर्थ्य त्या भगवंताच्या नामस्मरणामध्ये आहे. म्हणून तुकाराम संत जनाबाई महाराज म्हणतात की बाबांनो, नाम विठोबाचे घ्यावे, पुढे पाऊल टाकावे आणि त्याचं नामस्मरण, त्याचं नाव घेऊन जर तुम्ही पुढे निघालात तर अपयश येण्याचा प्रश्नच नाही महाराज. पण आपण काय करतो, सुखामध्ये देवाचं, मी तर म्हणते सुखामध्ये जर त्याचं नामस्मरण केलं तर दुःखच तो भगवंत येऊ देणार नाही. म्हणून त्याचं नामस्मरण, त्याची भक्ती फार श्रेष्ठ आहे महाराज, श्रेष्ठ आहे पण अवघडही आहे. भक्ती तो कठीण, सुळावरील पोळी सोपी नाही आहे. तर म्हणून त्या ठिकाणी माईबाप हो, त्या भगवंताचं भजन केलं पाहिजे. पुढे संत जनाबाई महाराज सांगतात की नाम तारक तारक नामे तारिले अपार, आजा मेळा उद्धरीला, चोखा मेळा मुक्तीस नेला, न पाहे याती कुळाचा विचार. तिथे यातीचा कुळाचा विचार नाही पाहिला, देवते संत निमित्त त्या प्रतिमा. तर मग न पाहे याती कुळाचा विचार, भक्त करुणा करत त्या नाबाई आणि महाविष्णूचा अवतार, सखा माझा ज्ञानेश्वर. म्हणून एवढी संप्रदायामध्ये त्या भगवंताच्या भक्तीमध्ये एवढी ताकद आहे माईबाप हो. म्हणून त्या भक्ती मार्गाने इतकं सरळ चला आणि देवावर एवढा विश्वास ठेवा. स्वतःच्या श्वासावर एवढा विश्वास नाही, तेवढा विश्वासवर देवावर ठेवला ना, तुमच्या पायात तुम्हाला महाराज काटा सुद्धा मोडणार नाही. ना मोडे काटा हिंडतावन. कारण एवढी ताकद आहे त्याच्या नामस्मरणामध्ये. असे अनेक उदाहरण आहे नामस्मरणाचे बघा. पण आता जास्त वेळ काही तुमचा आम्ही घेणार नाही, वेळेच्या पुढं नको आहे जायला. जास्त वेळ जर घेतला तर तुम्ही म्हणताल त्या महाराजांना कुठे संधीच भेटत नसेल, कमी वेळ घ्यावा तर म्हणताल पुढचं पाठच नसेल का, टिपणी कीर्तनकार होते की काय. असा गैरसमज व्हायला नको. बाबांनो, जाता जाता सांगेल, जो नवरात्र उत्सव आपण या ठिकाणी साजरा करता, का करता, कसा सुरू झाला, या ठिकाणी मी सांगेल बाबांनो. बघा, नाम तारक तारक नामे तारिले अपार, अजामेळ उद्धरीला, चोखा मेळा मुक्तीस नेला, नामदळाने कांडणी म्हणे नामयाची जनी. बघा, आता संत जनाबाई, संत सखूबाई, संत मीराबाई या वीर स्त्रिया या संतवीर होऊन गेल्यात. यांच्या जीवनामध्ये अनेक असे कठीण प्रसंग आले. बघा, तुम्ही नवरात्र उत्सव तुम्ही साजरा करा, पण नवरात्र उत्सव त्यालाच पावन होईल. फक्त नवरात्रीमध्ये पायात चप्पल घालायची नाही, आणि नवरात्र पायात चप्पल घालायची नाही, 9 दिवस उपवास करायचा, आणि 9 दिवस संपले की एकही धाबा सोडायचा नाही. देवी पावेल का? नाही पावणार. नवरात्र आहे तोपर्यंत देवीचं पूजन करायचं, 9 दिवस संपले की त्या ठिकाणी आई बहिणींकडे वक्र दृष्टीने बघायचं. उपयोग होईल का? काही उपयोग होणार नाही. बघा, नवरात्र उत्सव कसा सुरू झाला सांगेल या ठिकाणी. आपले 51 जे शक्तिपीठ आहेत ते कसे तयार झाले या ठिकाणी सांगेल आणि माझ्या वाणीला पूर्ण विराम देईल. बघा, दक्षाला प्रजापती ही पदवी मिळाली. ब्रह्मसभेमध्ये गेले, सर्व देवता बसलेले होते, सर्वांनी उठून उभे राहिले. एकटे महादेव भगवान भोलेनाथाला समाधी लागली होती, उठून उभे राहिले नाही. आणि नेमकं लक्ष गेलं प्रजापतीचं की सगळे उठून उभे राहिले, पण माझ्या जावयाला काय अडचण होती, काय तकलीफ होती उठून उभं राहण्याची. अभिमान झाला, तो वाया गेला. आज या ठिकाणी माझ्या जावयानं माझा अपमान केला ना, ह्या अपमानाचा बदला घेतल्याशिवाय मी राहणार नाही. तेव्हा माघारी आले आणि त्या ठिकाणी काय केलं, यज्ञाचं नियोजन केलं, सर्वांना निमंत्रण दिलं. फक्त एकट्या साम सदाशिवाला, माझ्या महादेवाला निमंत्रण दिलं नव्हतं. आणि सांगेल मी या ठिकाणी, महादेव हे असं दैवत आहे, सर्व देवतांना षोडशोपचार पूजा लागते, तेव्हा प्रसन्न होतात. पण माझा भगवान भोलेनाथ लोटाभर जल आणि बिल्वपत्र याच्यावर प्रसन्न होणारा माझा भगवान भोलेनाथ आहे. आणि भगवान भोलेनाथासारखा त्यागी जगात कुणी नाही. भगवान भोलेनाथ संतही आहेत आणि भगवान भोलेनाथासारखा दानशूरही कुणी नाही. मला सांगा ना, तुम्ही जर एखादा बंगला बांधला, चांगला उत्तम प्रकारचा जर बंगला बांधला, आणि तो बंगला बांधल्याच्या नंतर एखादा तुमचा नातेवाईक तुमच्याकडे आला आणि जर म्हटला की एवढा बंगला आमच्या नावे करून देता का,
देता का आम्हाला? तुम्ही काय करता महाराज? चप्पल काढता तुम्ही, पण माझा भगवान भोलेनाथ सोन्याची लंका बनवली होती. रावण त्या ठिकाणी इतका विद्वान होता महाराज, त्या ठिकाणी आला होता. मंत्रोच्चार अर्थात आपण जसं ब्राह्मण देवतेला बोलावतो ना वास्तुशांतीच्या कार्यक्रमाला, तर वास्तुशांतीच्या कार्यक्रमाला रावण आला होता. तर रावणाला भगवान भोलेनाथांनी सांगितलं होतं, तुम्हाला आता तुम्ही इथं वास्तुशांतीची पूजा केली, पण तुम्हाला दान काय पाहिजे? तर त्यावेळेला रावणानं आधी वचन घेतलं. भगवान भोलेनाथानं वचन दिलं होतं, तू जे मागशील ते मी तुला देईल. तर त्याने एवढंच सांगितलं, ही लंका मला देऊन टाका सोन्याची. किती दानशूर माझे भगवान भोलेनाथ. अशा प्रकारे त्या ठिकाणी दक्ष प्रजापतीनं यज्ञाचं नियोजन केलं, सर्वांना निमंत्रण दिलं. फक्त एकट्या महादेवाला साम सदाशिवाला निमंत्रण नाही. सर्व देवी देवता नटून थटून आपापल्या वाहनावर बसून कैलास पर्वतावरून जाऊ लागले. सतीनं पाहिलं आणि विचारलं भोलेनाथाला, स्वामीजी ये सभी देवता लोग इतने जल्दबाजी में कहाँ जा रहे हैं? भगवान भोलेनाथांनी सांगितलं, सती अगं मी तर समाधीमध्ये लीन होतो, तुला माहिती नाही का? तुझ्या पित्याच्या घरी यज्ञाचं नियोजन आहे म्हणून. सच कहती हूँ स्वामी, मुझे कुछ पता नहीं, मला काहीच माहिती नाही, खरं सांगते आहे स्वामी. भोलेनाथांनी सांगितलं, सती म्हटली माझ्या पित्याच्या घरी यज्ञाचं नियोजन? भोलेनाथांनी सांगितलं, अगं सगळ्यांना निमंत्रण आहे, फक्त आपल्या दोघांना निमंत्रण नाही. सती म्हणली 2 मिनिटं थांबा. काल परवाला तुम्ही मला सांगत होते, संध्याकाळची वेळ होती, इथेच कैलास पर्वतावर आपण बसलेले असताना तुम्ही मला सांगत होते, भगवत कार्यात भक्ताला, गुरुच्या घरी शिष्याला आणि पित्याच्या घरी पुत्राला निमंत्रणाशिवाय जाता येतं गेलंच पाहिजे. भगवान भोलेनाथ म्हणले, हे त्रिवार सत्य आहे. सती म्हणली, मग तेच म्हणते ना मी, पित्याच्या घरी पुत्राला निमंत्रणाशिवाय जाता येतं, मग माझ्या पित्यानं जरी मला निमंत्रण दिलं नाहीत मग मला जाता येतं ना. भोलेनाथांनी विचार केला की प्रकरण आपल्यावरच फिरलं बाबा. समजवण्याचा प्रयत्न केला, सती जाऊ नकोस, कुणी मान सन्मान कुणी सत्कार करणार नाही सती. पण विनाशकाले विपरीत बुद्धी सती ऐकायला तयार नव्हती. भोलेनाथांनी पाहिलं ही समजण्याच्या भानावर नाही आहे. 2 रुद्रगणांना पाचारण केलं आणि 2 रुद्रगणांसमवेत जेव्हा सती दक्ष प्रजापतीच्या दारामध्ये आलेली आहे, महाद्वारामध्ये आल्यानंतर दक्ष प्रजापतीनं सक्त सूचना दिल्या होत्या, जो कोणी सतीचा आदर आतिथ्य करील, जो कोणी सती सोबत बोलेल त्याचा याच मंडपामध्ये शिरच्छेद करण्यात येईल. सती आली, बहिणींनी अवहेलना करायला सुरुवात केली. एक बहीण पुढे आली, विचारलं, सती काय ग दीदी, अगं तुम्ही काय बंगला वगैरे बांधला का नाही? तुमच्याकडे काही MIDC वगैरे आली का नाही, की अजून मसानमट्यातच राहता तुम्ही? लाजीरवाणी झाली सती. पतीचा अपमान सहन होईना. पुढे आली दुसरी बहीण, समोर आली, म्हणती आहे, सती काय ग दीदी, अजून काही भाऊजीने काय लॉकेट वगैरे केलं का नाही? अजून मेल्या माणसाची मुंडकीन सापच गळ्यात घालून फिरतो. लाजीरवाणी झाली, अपमान सहन होईना. आणखी पुढे आली तिसरी बहीण, म्हणती आहे, सती का ग काही पावडर वगैरे आहे का नाही, काही सेंट वगैरे का? अजून चिता भस्मच फासतात भाऊजी अंगाला. लाजीरवाणी झाली, पतीचा अपमान सहन होईना. सती आणखी पुढे आली आणि सतीनं पाहिलं यज्ञ मंडपामध्ये भगवान भोलेनाथाचा भाग तिला कुठेही काढलेला दिसला नाही. आणि कुठलाही यज्ञ करत असताना भगवान भोलेनाथाचा भाग काढल्याशिवाय तो यज्ञ पूर्ण होत नाही. सतीनं ते दृश्य पाहिलं. सती समोर आली आणि त्या ठिकाणी पित्याच्या समोर उभी आहे. बाबा तुम्ही हे जाणून बुजून केले ना, पण याचं प्रायश्चित्त तुम्हाला भोगावं लागेल बाबा. तुम्ही भगवान भोलेनाथाचा त्या ठिकाणी भाग काढला नाही, काही उपयोग नाही आहे बाबा. लाज वाटते देहाला तुमची कन्या म्हणताना. दक्षाला अभिमान झाला होता. दक्षानं सांगितलं, जा सती उस कपाली से पाखंडी से कह दे, आज जो कुछ भी बिगाड़ना है तो बिगाड़ दे मेरा. आज स्वयं महाकाल मेरे द्वार पे खड़ा है, जा उस कपाली से पाखंडी से कह दे. सतीनं सांगितलं, बाबा नाही ठेवणार हा देह, तुमच्या अस्थि रुधिरापासून झालेला हा देह ठेवणार नाही बाबा. लाज वाटते या देहाला तुमची कन्या म्हणताना बाबा. माझ्या पतीचा अपमान मी सहन करणार नाही बाबा. अतिशय दुःखी झाली, खिन्न झाली आणि सतीनं काय केलं, मनोमन त्या ठिकाणी प्रार्थना केली, जन्म जन्मांतर मला साम सदाशिवपती मिळावे आणि ओम नमः शिवाय म्हणून यज्ञ कुंडात उडी टाकलेली आहे. सतीचं शरीर जळायला लागलेलं आहे. गणांनी त्या ठिकाणी तांडव करायला सुरुवात केली. अंतर्ज्ञानी भगवान भोलेनाथांनी ओळखलं. भगवान भोलेनाथांचा तांडव सुरू झाला. महाभयंकर भगवान भोलेनाथांनी तांडव सुरू असताना एक जट उपटली, जमिनीवर आदळली. महाभयंकर ज्वाला निघाल्या. त्या ज्वालेमधून वीरभद्राचं प्रागट्य झालं. वीरभद्रानं उडी टाकली. भोलेनाथांच्या समोर हात जोडले, बोलिये महादेव मेरे लिए क्या आदेश है. जा वीरभद्र, आज शिव
शिव सती विरोधी एक जीव या भूतलावर असता कामा नये. वीरभद्र आले, दक्षाचा शिरच्छेद केला. भगवान भोलेनाथ आलेले आहे. सतीचं जळणारं प्रेत आपल्या डाव्या खांद्यावर घेतले आणि या भूतलावर त्रैलोक्यामध्ये भ्रमण करू लागले. सगळे देवता घाबरलेले आहेत. भगवान भोलेनाथाची प्रार्थना करतात. महादेव शांत हो जाइए. नागेंद्र हराय त्रिलोचनाय बसवंदरा गाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय. महादेव शांत हो जाइए. भगवान भोलेनाथाचा क्रोध काही केला शांत होईना. भगवान श्रीहरी विष्णूने ओळखलं आणि भगवान श्रीहरी विष्णूने सुदर्शन चक्र सोडलं. सुदर्शन चक्राच्या साह्याने सतीच्या शरीराचे 51 भाग केले. ते 51 भाग ज्या ज्या ठिकाणी पडले तेच आज 51 शक्तिपीठ म्हणून प्रसिद्ध. त्यापैकी 3.5 शक्तिपीठ माझ्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये आहे. कोल्हापूरची करवीर निवासी माता महालक्ष्मी, तदनंतर माहूरगडची माझी रेणुका माऊली आणि तुळजापूरची माझी अखंड उभ्या महाराष्ट्राचं कुलदैवत कुलस्वामिनी राजा छत्रपती. तिचं नामस्मरण, तिला स्मरण केल्याशिवाय, नमस्कार केल्याशिवाय पुढे निघत नव्हते. ती माझी तुळजापूरची तुळजा भवानी आणि शक्तिपीठ सप्तशृंगी निवासी सप्तशृंगी माता असे 3.5 शक्तिपीठ या महाराष्ट्रामध्ये आहे. एवढं वैभव महाराष्ट्रामध्ये असताना, एवढं सगळं असताना आपण आपल्या धर्माप्रती काय जागृती आहे आपली? राजगुरु सुखदेव भगतसिंगाचा जर विचार केला, वयाच्या 23व्या वर्षी हसत हसत या मातृभूमीसाठी फासावर गेले. भगतसिंगाच्या आईचं नाव विद्यावती होतं. प्रत्येक आईला वाटतं माझ्या मुलाचं लग्न व्हावं, घरामध्ये सुनबाई यावी. मग भगतसिंगाच्या आईला वाटत नसेल का माझ्या घरामध्ये सुनबाई यावी, माझ्या मुलाचं लग्न व्हावं म्हणून? भगतसिंगाच्या आईनं भगतसिंगाला विचारलं होतं, भगत तुझे शादी नहीं करनी, दुल्हन नहीं लानी? भगतसिंगा ने सांगितलं होतं, मां शादी तो जरूर करूंगा, दुल्हन तो जरूर लाऊंगा, लेकिन मेरी दुल्हन दुनिया से कुछ अलग होगी और मेरी शादी भी दुनिया से कुछ अलग होगी. अरे भगत असं कोणतं तू लग्न करणार आहे रे? जगापेक्षा वेगळं असणार आहे, जगापेक्षा तुझी नवरी वेगळी असणार आहे, असं कोणतं लग्न तू करणार आहे? भगतसिंगाने उत्तर दिलं होतं, ऐका माझ्या तरुण बांधवांनो, भगतसिंगाने उत्तर दिलं होतं, मां आजादी की दुल्हन मेरी कफन की चुनरी ओढे अब दिन रह गए थोडे. उत्तर दिले होतं माते, अगं जगातले नवरदेव त्या ठिकाणी घोड्यावर आरूढ होऊन नवरी घरामध्ये आणतात, पण तुझा भगत मात्र त्या ठिकाणी फाशीवर आरूढ होऊन आझादी सोबत लग्न लावून आझादी या भारत देशात घेऊन येईल माते. हे उत्तर भगतसिंगाने दिलं होतं. भगतसिंगाच्या आईच्या नेत्रात अश्रू तरळले. भगतसिंगाने सांगितलं, मा अगं वीराची आई वीरांगणा असते, वीराची आईला कधी रडायचं नसतं, तुझ्या डोळ्यामध्ये अश्रू शोभत नाही, तू एका वीराची आई आहे. सांगितलं, अरे बघा तू फाशीवर चाललाय, माझी कूस खाली होती आहे म्हणून माझ्या नेत्रामध्ये अश्रू नाही आहे बेटा, पण दुःख या गोष्टीचं होतं बेटा, अरे मला हे जर अगोदरच माहिती असतं की माझ्या कुशीमध्ये जन्माला आलेलं एक एक पोरग मां भारतीच्या आझादीच्या कामी येणार आहे, तर असे 10 पुत्र मी जन्माला घातले असते. भगतसिंग हा त्याग माऊलीचा होता. जाता जाता सांगेल माझ्या माता माऊल्यांनो, आज जर तुम्हाला हिंदुस्थान मधले महाराष्ट्रातले वृद्धाश्रम बंद व्हावे असं जर वाटत असेल तर प्रत्येक मुलीच्या हातामध्ये रामायण ग्रंथ द्या, रामायण ग्रंथ द्या, रामायणातली सीता द्या. बघा आज जनकनंदिनी जानकी सीता माता एका विदेही आणि त्यागी राजाची कन्या होती, चक्रवर्ती सम्राटाची सून होती आणि या विश्वाच्या मालकाची पत्नी होती. 14 वर्ष वनवासामध्ये जावं लागलं, कुठे तक्रार लिहिली नाही. राजाची पोरगी होती तरी मला वनवासात पाठवलं. आताच्या पोरी म्हणतात माझ्या पप्पाच्या घरी मला कशाची सवय नव्हते, पण इथं आल्यापासून सगळी कामं करावी लागतात. काय आहे तुमच्या बापाकडं? काय आहे? संस्कृती आहे काही? जनकनंदिनी जानकी सुनैना मातेनं सांगितलं होतं, जानकी बेटा सासरी निघालीस ना तू, हे बघ लक्षात ठेव जानकी, अगं जीवन हे ऊन सावलीचा खेळ आहे. जीवनामध्ये दुःखाचे डोंगर कोसळतात बेटा, सासरी गेल्याच्या नंतर दुःखाचे जर डोंगर कोसळले ना तर त्या ठिकाणी घराचा दरवाजा बंद करून घे, घरात रडत बस, पण तुझे अश्रू उंबरठ्याच्या बाहेर जाता कामा नये. ही शिकवण सुनैना मातेनं दिली होती. आजची आई पोरीला लग्न 1-2 महिने राहिलं की सांगत असते, बेटा हे बघ मी तुला आता सांगून ठेवते, तू काय काळजी करू नको, टेन्शन घ्यायचं नाही. सासरी कुणी चबर चबर केली की फक्त व्हॉट्सअपला मेसेज करायचा, 15 माणसं तुला वेगळं काढून घ्यायला हजर आहे. याला बेरड औलादी म्हणतात. हिंदुस्थानच्या खानदानी स्त्रिया त्याच आहेत महाराज, ज्या मुलीला चांगली शिकवण देतात. जानकीचा जर विचार केला, 14 वर्षासाठी वनवासात जावं लागलं. जानकीला सेवकांनी विचारलं होतं, जानकी माता
आप तो वनवास में जा रही है. देखो वनवासात तर काहीच सुविधा राहणार नाही. तुमच्या सासू सासऱ्यांनी जर तुम्हाला खरंच 2-3 वर्षासाठी घराच्या बाहेर हाकललं तर काय करता तुम्ही? पहिले कोर्टात भांडण टाकताना म्हणतात मरेपर्यंत त्याचं तोंड पाहायचं नाही. जानकीचा जर विचार केला तर त्या ठिकाणी इतका त्याग होता महाराज जानकीचा. प्रत्येक मुलीच्या हातामध्ये रामायण महाभारत हे ग्रंथ यासाठी द्या. रामायण ग्रंथामध्ये उल्लेख आहे जानकीचं चरित्र सांगतं. वनवासाला निघाली जानकी आणि निघाल्यावर त्या ठिकाणी सेवकांनी विचारलं जानकी सीता माता सांगा तुम्हाला सासरकडनं काही सुविधा पाहिजे का? माहेरकडनं काही सुविधा पाहिजे का? तर जानकीनं काही उत्तर दिलं होतं. राजाची मुलगी राजाची सून होती, विश्वाच्या मालकाची पत्नी होती. तिने म्हणायला पाहिजे होतं तुम्ही तुमचं जा वनवासाला, मी काय तुमच्या सोबत यायला रिकामी नाही. आताच्या बाया म्हणतात ते तुम्ही तुमचं बघून घ्या, आम्हाला काही घेणं देणं नाही. याला स्त्रिया नाही म्हणता येणार बाबांनो. धन्य धन्य पतिव्रता तिची देवावरी सत्ता. जानकीला विचारलं सांग बेटा तुला सासरच्या सुविधा पाहिजे का माहेरच्या सुविधा पाहिजे? त्यावेळेला जानकीनं उत्तर दिलं होतं ना मुझे मायके की सुविधा स्वीकार है ना मुझे मेरे ससुर की सुविधा स्वीकार है. मुझे तो विश्व कल्याण का सिद्धांत स्वीकार है और विश्व कल्याण के लिए 14 साल में वनवास में भटकने के लिए तैयार हूं. हा त्याग जानकीचा होता. सुमंतानं विचारलं होतं जानकी बेटा रामरायाला सांगितलं होतं बघा तुम्ही आज तुमचा बाप आज बघा तुम्ही पोरांना बाप जर 2 शब्द बोलला की पोरांच्या तळपायाची आग मस्तकाला जाते. असू द्या. तर त्या ठिकाणी पोरांच्या तळपायाची आग मस्तकाला जाते. बाप मला बोलतो, बापाला लोक उलटून बोलतात. पोरं आजकालची 2 शब्द जर बाप वाईट बोला तर पोरं उलटून बोलतात. तुमच्या बापाने तुम्हाला काहीच नाही त्रास दिला, काहीच नाही. आणि काय आहे तुमच्यामध्ये, काय कला आहे तुमच्याकडे? रामचंद्र प्रभूच्या कलेचा आणि त्या विचार जर केला तर सर्व क्षेत्रामध्ये प्रावीण्य होतं. एवढं असताना नम्रता एवढी होती महाराज. कुणीही साधू संत आले की त्या ठिकाणी पाद्य पूजन मध्ये फार वेगळं होतं. ते मर्यादा कधी मर्यादेचं उल्लंघन केलं नाही ते रामचंद्र प्रभू. मला सांगा तुम्ही जर कुठे बाहेर जायला निघालात किंवा यात्रेला निघालात पोरांनो किंवा तुम्ही कुठे फिरायला गेलेत गडकोट किल्ले वगैरे कुठे वृंदावन असेल ऋषिकेश असेल मथुरा असेल बाहेर जायला जर निघालात तर तुमचा बाप तुमच्या खिशामध्ये 10,000 रुपये टाकून देत असतो. बेटा तुला जेवढे खर्च करायचे तेवढे खर्च कर. रामाच्या बापाचा विचार करा. राजवस्त्र उतरून घेतले होते, काही जवळ ठेवलं नव्हतं. 14 वर्षासाठी वनवासात जायचं होतं. दरदर जंगलामध्ये भटकावं लागलं. पण शेवटी सुमंताने विचारलं राघवा सांगा ना मी राजा दशरथला तुमचा काही निरोप सांगू? एकच सांगितलं होतं बाबा सुमंत काका माझ्या पित्याच्या चरणार विंदावर माझा शत कोटी प्रणाम सांगा. जर वाटलं ना बाप कधी रागवला ना माझ्या रघुरायाचं चरित्र आठवा. जीवनातील सर्व प्रश्नांची उत्तर आहे रामायणामध्ये. पुढे महाराज जानकीच्या समोर येतात. माता मौल्यानं लक्ष देऊन ऐका. जानकी बेटा अगं तू तरी सांग ना तुझ्या सासऱ्याला काय निरोप सांगू तुझा? जानकीनं काय निरोप पाठवला असेल? आजची माऊली असती तर म्हटली असती काय त्या म्हाताऱ्याचं तोंड पाहायचं, 14 वर्षासाठी आम्हाला वनवासात पाठवलं, राजवस्त्र उतरवले. जानकीनं काय उत्तर पाठवलं होतं? सुमंत काका गेल्यावर प्रथमतः माझ्या सासऱ्याच्या चरणार विंदावर माझा शत कोटी प्रणाम सांगा आणि माझ्या सासऱ्याला माझा एकच निरोप द्या की पूर्वी पत्नीला कधीतरी दिलेल्या वचनपूर्तीसाठी प्राणप्रिय पुत्राला आणि प्राणप्रिय सुनेला 14 वर्षासाठी वनवासात पाठवणारा असा एक वचनी सासरा मला जन्मोजन्मी मिळू दे एवढाच निरोप माझ्या सासऱ्याला माझा सांगा. हा त्याग जानकीचा होता. म्हणून आपल्या मुला मुलींच्या हातामध्ये व्हॉट्सअपचे मोबाईल आधुनिकता द्या पण त्याच्यावर कंट्रोल ठेवा. रामायण महाभारत याची शिकवण आज आपल्या मुला मुलींना द्या. शिवकालीन शस्त्रविद्या आपल्या मुला मुलींना शिकवा. जास्त वेळ मी तुमचा घेणार नाही, तुमचा गैरसमज होईल. हे काय महाराजांना कुठं कीर्तन भेटतं का नाही का? इथंच भेटलं नाही का? ते म्हणतात ना पूर्वीची माणसं म्हणायची कधी नाही मिळलं गटकन गिळलं नाही का? असातला भाग होऊ नये. अशा प्रकारे या ठिकाणी सज्जन हो नाम विठोबाचे घ्यावे मग पाऊल टाकावे.
नाम तारक तारक नामे तारिले अपार अजामेळ उद्धरीला चोखा मेळा मुक्ती सनेला नाम दळणी कांडणी म्हणे नाम याची झनी नाम तारक तारक नामे तारिले अपार मायबाप या अभंगावर जसं बोलता येईल ना तसं बोलण्याचा प्रयत्न केला जर काही चुकीचे शब्द निघाले असतील अनावधानानं तर मजा पामर आहे काय थोरपण पायीची वाहन पायी बरी आपल्या पायातली चप्पल तुटल्यानंतर आपण त्या चप्पलीची शिलाई करता पुन्हा चरणाचं स्थान देता बरोबर ना तसं बोलता बोलता ही चप्पल कुठे तुटली चुकली असेल तर आपल्या जवळील क्षमारूपी धाग्याने या चपलीची शिलाई करा सर्व ज्ञानी गुणी महाराज मंडळींनी उत्कृष्ट अशी साथ दिली सर्वांना मनपूर्वक धन्यवाद तुम्ही सर्वांनी कीर्तन शांत चित्ताने श्रवण केलं बाबांनो आपणासही मनपूर्वक धन्यवाद कुणी एखादी डुलकी मारली नाही म्हणून यांच्यापेक्षा डबल डबल धन्यवाद आपण संप्रदायाच्या नियमाप्रमाणे विठोबा रोखमाई भजन करू आणि पूर्णत्वाकडे जाऊ या ठिकाणी हा चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह असाच उत्तर उत्तर वाढत जाओ आणि काय व्हावं इवले से रोप लाभी येले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी हीच ईश्वर चरणी प्रार्थना करेल आणि या ठिकाणी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे विठोबा रोखमाई भजन होईल सर्वांनी वर हात करा हाताने टाळी वाजवा मुखाने नाम घ्या जे नाम घेणार नाही टाळी वाजवणार नाही त्याला त्याच्या शेजाऱ्याची शपथ आहे बघून घ्या शेजारी टाळी वाजवतो का नाही तेवढ्या निमित्तानं तरी तुम्ही भजन करताल विठोबा रखुमाई भगवान की जय।